गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ध्यानदीपाचा अभ्यास सुरू आहे आणि आज ध्यानदीप प्रकरण पूर्ण होणार आहे. ध्यानदीपाच्या निमित्ताने आत्मानात्म विचाराचं ध्यान आणि बैठकीचं ध्यान, की ज्याला आपण सोहम ध्यान किंवा अष्टांग योगाचं ध्यान असा एक विचार करू शकतो. हे सगळे विचार करताना या ध्यानासंबंधीचे एक माझ्या अंतःकरणात विचार आला, की आत्मानात्म विचारांचं ध्यान करताना आपण त्या 5 महाभूतांपासनं बनलेलं जग आणि त्या 5 महाभूतांचा विचार, म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वी तत्वाच्या म्हणूया तत्वाने बनलेल्या सगळ्या वस्तू किंवा आपल्याला कार्यरूप जगतामध्ये भासणारं हे संपत्ती वगैरे अशा पद्धतीचा विचार किंवा त्या जल विचार किंवा त्या वायूचा विचार किंवा त्या तेजाचा विचार, असे सगळे विचार करण्याची वेळ येते तेव्हा मी आकाश नावाच्या भूताचा कसा विचार करतो, हा विचार काही माझ्या डोक्यातनं जाईना. आणि ती चर्चा करताना असं लक्षात आलं, की आकाश नावाच्या भूताचा विचार आपण सतत ते आकाश नावाचं तत्व आणि ते ब्रह्मतत्व यांचा एक समन्वय घालण्यासाठी त्या आकाश तत्वाचा विचार करतो. वास्तविक आकाश म्हणजे पोकळी अशा अर्थाने तो विचार आहे. आणि त्या पोकळीचा विचार करताना म्हणजे त्या आकाशाचा विचार करताना आकाश जसं निरवयव निराकार आहे, त्याप्रमाणे ब्रह्म निरवयव निराकार आहे, अशी एक भूमिका आपण या सर्वांसमोर मांडतो. पण आकाश नावाच्या भूताचा बाध आपल्याला करायचा आहे, हा विचार काही आपल्या अंतःकरणात तसा स्पष्टपणे पुढे येताना दिसत नाही. आणि म्हणून मी माझ्या श्रीगुरूंशी पण चर्चा केली, की आकाश नावाच्या भूताचा मी फार कमी विचार करतो आणि तो कमी विचार करत असेल, तर आकाश नावाच्या भूताचा विचार आपण काय पद्धतीने करू शकतो? जेव्हा आपण पृथ्वी तत्वाचा विचार करतो, त्यावेळी आपण आपल्या घराचा त्यामध्ये समावेश करतो. आपल्या असलेल्या स्थावर इस्टेटीचा सगळा समावेश करतो आणि मग मी असा विचार करतो, की ते पृथ्वी तत्वाचं बनलेलं आहे. पृथ्वी तत्व 5 महाभूतांचं आहे, म्हणून ते मिथ्या आहे आणि म्हणून त्याच्यावरील असलेला माझा जो ममत्वाचा विचार आहे, तो विचार माझ्या अंतःकरणातनं कमी झाला पाहिजे. अशा पद्धतीने मी माझी अनासक्त वृत्ती डेव्हलप करतो. तसाच काहीसा विचार आपण त्या जलतत्वाबद्दल आणि या सगळ्यांबद्दल करतो. तेव्हा माझ्या श्रीगुरूंनी त्याचं उत्तर दिलं, आपण तो विचार नेहमी करत असतो, की त्या आकाश नावाच्या महाभूताचा निराश करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा आकाशाचा शब्द असा गुण आहे आणि मग त्या शब्दांचा जो मी इथे अभ्यास करतो आहे, त्या शब्दांच्या अभ्यासाचा जो मला अहंकार होतो, त्या अहंकाराचा बाध हा करणं, हा आपल्या आकाश नावाच्या पंचमहाभूताचा वाद करणं, अशा पद्धतीचा विषय आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो, ही एक भूमिका आपल्या पुढे आली. नाहीतर व्हायचं काय, की 4 महाभूतांचा निराश करताना आपण एक आत असा विचार करायचो, की त्याप्रमाणे 5वं महाभूत असलेलं जे आकाश नावाचं तत्व आहे, ते सुद्धा मिथ्या आहे. आणि ते मिथ्या आहे असा विचार करून त्या 4 महाभूतांचा नाश म्हणजे बाध झाला, की या 5व्या महाभूताचाही होतो, अशी एक विचारधारा आपल्या पुढे येते. काही ठिकाणी आपण वेदांताच्या विचारात पाहिलं, तर त्यांनी त्रिवृत्करणाचा विचार केलेला आहे. पृथ्वी, आप, तेज ही जी काय आपल्यापुढे ठळकपणे दिसणारी जी काय महाभूतं आहेत, ती मिथ्या आहेत आणि या तिनात या दोनांचा समावेश आहे, अशा पद्धतीने विचार करून सुद्धा काही जण आकाश आणि वायू या तत्वाचा म्हणजे या भूतांचा मिथ्यत्वाच्या निर्णयामध्ये विचार करतात. आणि पुढे जाऊन मला माझ्या अंतःकरणात एक विचारधारा तयार झाली, की ही सगळी भूमिका आहे, की हे कार्यरूपाने भासणारं म्हणूया हे जगत आणि त्याच्या मागे असणारी ही जी कारणभावात असलेली 5 महाभूतं आणि त्यांचा हा दिसणारा परिणाम. हा बाजूला करताना व्यतिरेकी पद्धतीने आपण हे पृथ्वी तत्व, नंतर आपण बुद्धीचा विचार करताना अग्नी तत्वाचा विचार करतो. बुद्धी अग्नी तत्वाची आहे म्हणून ती मिथ्या आहे. अशा पद्धतीने आपण ती तत्व जोडत जोडत ते विचार करतो. पण जेव्हा आकाश नावाच्या भूताचा अन्वय रूपाने जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा आपण आणखीन एक विचार करू शकतो, की हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. म्हणजे हे विश्व बाधित करून झाल्यानंतर त्या
विश्वामध्ये ते विश्व ब्रह्मरूपच आहे किंवा तो सर्व ब्रह्मवादाचा विचार, अशा पद्धतीने मी जरी विचार केला तरी सुद्धा आकाश नावाचं जे तत्व आहे ते अशा पद्धतीने बाधित होतं, हा विचार मी कधी पूर्वी असा केला नव्हता. पण तो माझ्या मनात आमच्या त्या शनिवारच्या अभ्यास मंडळाच्या निमित्ताने तो चर्चेत आला आणि त्याचे काहीसे विचार केले गेले. कारण हे ध्यान पद्धत आपल्या पुढे विचार करताना, ध्यानदीपाचा विचार करताना या आत्मानात्म विचारामध्ये, आत्मानात्म विचारांच्या ध्यानामध्ये आपल्याला अशा पद्धतीची उपासना करावी लागते आणि ती अवश्य करावी. म्हणून शाब्दिक ज्ञानाचा जो अहंकार आहे, की जो तो बोलणाऱ्याला सहसा होतो किंवा त्या अभ्यास करणाऱ्याला होतो, त्यातून मात्र बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ते शब्द सांडून बैसाला तो मौनी म्हणावा भला किंवा शब्दे विण संवादीचे, असे जे काय सगळे विचार आहेत ते मुळातूनच आपल्याला समजून घ्यावे लागतील. हा एवढा विचार मांडल्यानंतर पुन्हा ती बैठकीच्या ध्यानाची उपासना आहे, ती मात्र आपल्याला करणीय आहे आणि त्याने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते. हा विचार सतत पुढेही येणार आहे. 137व्या श्लोकाला आपण अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत आणि त्या 37व्या श्लोकाचा पूर्वीचा जो विचार आहे, म्हणजे 136व्या श्लोकाचा विचार, की जशी उपासना चालू असते त्याप्रमाणे त्याचा विचार म्हणजे पुढे कसा जन्म मिळणार आहे हा विचार ठरतो. म्हणून आता हा जो 137वा श्लोक आहे त्याला पुन्हा जन्म मिळतो, तो काय पद्धतीने असतो याचा विचार मांडणारा आहे. किंवा ज्या ज्या भावाच्या आठवणीत मरणाच्या वेळी शरीर सोडतो, तो त्या 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 भावाला जातो व जसे जिकडे त्याचे चित्त जाते त्या मार्गेच तो जातो, असे शास्त्र सांगते. आता किंवा म्हणजे याचा अर्थ की ती उपासना ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या पद्धतीनेच त्याचं पुढे जे जन्म मरणाचं पुढे म्हणूया चक्राचा जो विचार आहे तो पुढे होत जातो. म्हणजे इथे असं आहे की ज्याच्या आठवणीत तो शरीर सोडतो, म्हणजे समजा मी देहबुद्धीच्या आठवणीत शरीर सोडलं तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागे वासने संगे, हा विचार पुढे आहेच. पण साधक नावाची जी गोष्ट असते ती भूमिका मात्र त्या साधकाच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. एखादा साधक असा असतो की तो जीवनमुक्तीच्या दृष्टीने तो सगळे त्याचे प्रयत्न करत असतो. त्याची श्रवण रूप असलेली उपासना किंवा विवेक वैराग्य समाधी षटक या सगळ्या ज्या काय उपासना आहेत त्या सगळ्या उपासना तो जीवनमुक्तीच्या दृष्टीने चालवतो. पण त्याचं शरीर म्हणूया, पण त्याचा विचार होण्यापूर्वीच त्याचं शरीर पडलं तर पुढच्या जन्मी त्याला मानवाचा जन्म मिळतो आणि तिथून पुढे त्याची साधना सुरू होते. पण एखादा जो वारकऱ्यासारखा असतो की तो केवळ त्या विठ्ठलाच्या जवळ राहण्याचीच त्याची इच्छा असते आणि केवळ विठ्ठलाजवळ राहणं आणि त्याचं सतत म्हणूया मुखाचं दर्शन घेणं आणि त्याच्या सतत चरणाच्या सान्निध्यात राहणं, एवढीच त्याची एक माफक भूमिका असते. आणि त्या निमित्ताने तो त्या विठ्ठलाचं ध्यान चिंतन करतो, म्हणजे त्या सगुण विठ्ठलाचं नामस्मरण करतो आणि त्या नामस्मरणाशिवाय त्याच्या अंतःकरणात दुसरा काहीही विचार नसतो. आणि अशा पद्धतीने तो वैष्णव भक्त त्या विष्णूचं सतत विठ्ठलाचं नामस्मरण करतो, पण त्याला मुक्तीचा मात्र काही गंध नसतो. म्हणजे मुक्ती या विचाराचा त्याचा काहीही विचार नसतो. त्या विठ्ठल लोकी जावं, विष्णू लोकी जावं, तिथे विठ्ठलाची उपासना करावी आणि बस उपासनेशिवाय मला दुसरं काही नको. अशा पद्धतीने तो अत्यंत निर्मळ मनाने जेव्हा ही सगळी उपासना करतो तेव्हा मात्र त्याला क्रममुक्ती मिळते. म्हणजे तो विठ्ठल लोकी जातो आणि शेवटी त्याला विठ्ठल आत्मज्ञानाचा उपदेश करतो आणि तो त्यातून मुक्त होतो. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला समर्थ सांगतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. भाव जसा आहे माझ्या अंतःकरणात, भाव बळे आकळे एरवी नाकळे. जसा भाव माझ्या अंतःकरणात तयार होतो तसा सगुण विठ्ठल त्या आकाराचा होऊन जातो. जेव्हा मी त्या विठ्ठलाची भूमिका ही शंख पद्म गदा चक्र या भूमिकेतनं विठ्ठलाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आणतो तेव्हा विठ्ठल त्या आकाराचा होतो. जेव्हा विठ्ठल पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीची मी जेव्हा अंतःकरणात धारणा करतो तेव्हा विठ्ठल त्या आकाराचा होतो. अशा पद्धतीने होत. पण तरी सुद्धा पुढचा जो विचार आहे तो समर्थांनी मांडलेला आहे, अमृत सेविताच मृत्य पावला राहो. म्हणजे काय आहे की अमृत पिऊन सुद्धा तो राहू मात्र काय झाला, अमर झाला नाही, पण तो मेलाच. त्याचं कारणच आहे की त्याचा भाव मात्र चुकीचा होता. कामक्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला. म्हणजे कामक्रोधाने जर लिथाडलेला असेल तर त्याला भला कसा काय म्हणायचा, म्हणजे तो स्वरूपाकडे कसा जाईल. म्हणून इथे
भावार्थ हाच सांगतो, की माझा भाव अंतःकरणातला जर तो मुक्त होण्याचा असेल आणि ती मुक्ती जर या जन्मी लाभली नाही, तर मला पुढच्या जन्मी त्या मुक्तीचा विचार तिथून पुढे सुरू होतो. अशा पद्धतीने विचारधारा आपल्या पुढे मांडलेली आहे. आता पुढे 138व्या श्लोकात एक शंका विचारलेली आहे आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे. पुनर्जन्म मिळतो असे येथे सांगितले आहे, ज्ञानाने मोक्ष मिळतो असे सांगितलेले नाही. आता इथे ही पूर्वपक्षांनी शंका विचारली आहे, की पुनर्जन्म मिळतो हे तुम्ही सांगितलं, पण ज्ञानाने मोक्ष मिळतो हे तुम्ही काही सांगितलं नाही. त्याचं उत्तर आता 138वा श्लोक देतोय. मृत्यूच्या वेळी असलेल्या भावानुसार पुढील जन्म मिळतोय खरे, पण सगुणोपासनेप्रमाणेच निर्गुण उपासनेचाही पुरेसा निश्चय झाला असल्यास निर्गुण ब्रह्माचा अनुभव येईलच. मुख्य विचार काय आहे, की आयुष्यभर मी जर का सगुणाची उपासना केली तर मी त्या लोकी जाईनच ना. सगुणाचा विचार जर माझ्या सतत मनात असेल आणि प्रत्येकामध्ये मी जर का वारकरी या रूपाने प्रत्येकामध्ये विठ्ठल किंवा ज्ञानदेव महाराजांना किंवा तुकाराम महाराजांना पाहत असेल, तर मला दुसरी गती कोणती? म्हणजे काय आहे, की अंतकाळी मला त्या सगुणाचं दर्शन होतं, म्हणजे कुठेतरी मला त्या सगुणाचं दर्शन होतं आणि मग मी त्या सगुण मूर्तीच्या ध्यानाच्या निमित्ताने मी त्या लोकी जातो आणि मी मुक्त होतो. पण तीच जर उपासना, ध्यान उपासना मी जर निर्गुण स्वरूपाची प्राप्ती व्हावी अशा विचारातनं ती जर केली गेली, तर पुढे काय आहे, की मला माझ्या अंतःकरणामध्ये उपासनेला परिपक्वता आल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी ब्रह्म आहे या स्वरूपाचा म्हणजे या स्वरूपाच्या अभ्यासाचा विचार करण्यासाठी म्हणजेच अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आत्मानात्म विचार करण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्यानंतर अनुक्रमे मला त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येतो. हाच आपल्या अभ्यासाचा खरा विषय आहे. अशा पद्धतीने मोक्ष मिळतो हेच खरं त्याचं उत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ कशासाठी काय चाललंय? म्हणजे हे सगळं चाललंय हे कशासाठी चाललंय? ही उपासना कशासाठी चाललीये? ही भक्ती कशासाठी चाललीये? तर त्या निर्गुण ब्रह्माच्या म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी चाललीये. मग त्या पद्धतीने मला ते सगळे लाभ होतात. हाच त्या 138व्या श्लोकाचा विचार आहे. पुढे 139वा श्लोक सांगताना असं म्हणतात, निर्गुण ब्रह्मप्राप्ती व मोक्ष या शब्दाचा अर्थ एकच आहे. ब्रह्म नित्य व निर्गुण आहे असा शाब्दिक विचार केला तरी अर्थाच्या दृष्टीने संवादी भ्रमरूप मोक्षच तो आहे. कारण आभासाच्या 7 अवस्थेंचा विचार केल्यानंतर परोक्ष ज्ञानाचा आधी विचार आहे, मग अपरोक्ष ज्ञान आहे, मग शोकनाश आहे, मग आनंदावाप्ती आहे. पण आता मुख्य विचार आहे तो ब्रह्मस्वरूपाचा शाब्दिक विचार केला, की ब्रह्म नित्य आहे. पण नित्य आहे असं म्हणताना नुसताच तो शाब्दिक विचार करणारा नित्य आहे म्हणून सोडत नाही. कारण अनित्याची व्यावृत्ती हेच त्याची नित्यता मला समजावून सांगणारी असते, की हा जो देहादी प्रपंच आहे हा अनित्य आहे. आणि अनित्य असेल तर माझं शरीर, या शरीराच्या निमित्ताने मी मिळवलेली संपत्ती, माझं घर, हे सगळे विचार जे आहेत ते मला सुखरूप करू शकत नाही. ते विचार मला सुखाचा म्हणूया थोडासा अनुभव देऊ शकतात, पण तो आभासिकच अनुभव असतो. त्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. हा मुख्य विचार आहे. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. हे सगळं घराचं, संपत्तीचं किंवा या मनाच्या निमित्ताने केलेल्या विचाराचं सगळं जे काय या जगतासंबंधीची जी काय विचारधारा आहे ती मला केवळ सुखाभासच देते. वास्तविक खऱ्या सुखाचा म्हणजे पदार्थ निरपेक्ष सुखाचा आनंद तो मी आहे अशा पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्म नित्य आहे हा विचार जर करायचा असेल तर अनित्य आणि मला सुख मिळतं ही भावना माझ्या अंतःकरणातनं मला घालवावी लागते आणि ती गेली की मी नित्य ब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून इथे अनुभव येणं त्या आनंदाचा हेच खरं त्या मोक्षाचं स्वरूप आहे. पुन्हा ते ब्रह्म निर्गुण आहे याचा अर्थ गुणांच्या पलीकडे आहे. देह म्हणजे हा जीव नावाची जी गोष्ट आहे तो अष्टसात्विक भावाचा आहे. म्हणजे 5 महाभूत आणि 3 गुण सत्व रजतम आणि आपले सगळे जगातले व्यवहार आहेत देहादी प्रपंचाचे ते या 3 गुणांच्या साहाय्याने चालतात. सत्वगुणे भगवत भक्ती, अंतःकरणात सत्वगुणाची वृद्धी असेल तर त्या भगवंताला पाहून घेण्याची म्हणजे त्याला म्हणूया जाणण्याची इच्छा असते. पण तीच जर का रजोगुणाची अंतःकरणात वृत्ती असेल तर ती देहादी प्रपंच सत्यत्वाने करते. नाहीतर तमोगुणाची वृत्ती असेल तर ती मात्र दुसऱ्याचा विध्वंस कसा करायचा अशीच एक भूमिका अंतःकरणात धारण करून संसारात ती जगते आणि त्यामुळे माझे तोटे होतात.
रजात आणि तमात जर का मी व्यवहार केला तर मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण सत्वगुणात जर मी विचार केला तर सत्वगुणे भगवत भक्ती अशा रीतीने मी या गुणांचाच उपयोग करून मी त्या निर्गुण ब्रह्माशी म्हणजे त्या सत्वगुणाचा विचार, त्या भक्तीचं स्वरूप किंवा त्या आत्मस्वरूप जाणून मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक ठिकाणी बोललं जातं की कर्म तू कर, पण त्या कर्मांच्या पलीकडे असलेलं जे ईश्वर तत्व आहे त्याला तू अर्पण कर. आणि त्या ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि तेच तुझं अधिष्ठान आहे असा जर तू विचार केला तर त्या निर्गुण ब्रह्माशी तू एकरूप होशील. आणि अशा पद्धतीने या नको असलेल्या विचारांची व्यावृत्ती बाजूला करणं हाच त्या अभ्यासाचं स्वरूप आहे. आणि त्यालाच संवादी भ्रम असं म्हणतात. त्याच संवादी भ्रमातनं मी त्या अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. त्या आनंदाचा अनुभव येणं यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्षाचं स्वरूपच असं आहे की बंधनातनं मुक्ती आणि त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती. मग बंधन सत्य का कल्पित? मग बंधन कल्पित आहे. मग बंधन जर का कल्पित असेल तर मग बंधन काही आत्मयाला मानूची नाहीये, ही भूमिका आपल्याला हळूहळू पटत जाते. आणि मग बंधन असलेले जे विचार आहेत ते डायल्यूट होतात आणि मग एक दिवस ते पूर्णपणे समूळ बाजूला गेल्यानंतर मग बंधनातीत असलेला आत्मा तो मी आहे हे मला कळतं. यालाच आपण आभासाची जी 6वी अवस्था आहे की त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. ते मला कळून जातं. म्हणून अशा पद्धतीने ते निर्गुण ब्रह्म मी आहे हे मला कळतं आणि त्या आलेल्या अनुभवाला सहजता येते. हा खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पुढे हा जो 140वा श्लोक आहे, निर्गुण ब्रह्माची उपासना हे मोक्षाचे साधन आहे असं सांगणार आहे. सगुण ब्रह्माच्या उपासनेने जसे तारक ब्रह्माचे ज्ञान होते तसेच निर्गुण उपासनेच्या बळाने मूल अविद्येला दूर करणारी विद्या मिळते. आता सगुण ब्रह्माच्या उपासनेने जसे तारक ब्रह्माचे, आता तारक ब्रह्म या शब्दाचा अर्थ की या जन्म मरणाच्या संकटातून तारून नेणारं ब्रह्म. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या तारक ब्रह्माचा विचार करताना या सगळ्या अनर्थ परंपरा ज्या आहेत, मी देह, मी करता, मी भोगता आणि त्या निमित्ताने भोगायला लागणारी जन्मपरणाची अनर्थ परंपरा, त्यातून जर मला दूर व्हायचं असेल तर त्या सगुणाच्या उपासनेने सुरुवात होते. आता इथे सगुणाच्या उपासनेने सुरुवात होते आणि ते हळूहळू सगुण विचार जे आहेत ते त्या विठ्ठलाची उपासना मला करायला भाग पाडतात आणि त्या निमित्ताने माझे जगाचे विचार दूर होतात आणि माझी अंतःकरण वृत्ती थोडीशी शांत होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते सगुण ब्रह्माचं रूप जे आहे ते मला जर का कळालं तर काही नाही झालं जीवनमुक्तीचा विचार तरी मी क्रममुक्त होण्याची विषय तिथे विचारधारा आहेच आहे ना. अशा पद्धतीने मी त्या सगुण ब्रह्माच्या उपासनेने सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संतासंगी. मग पुढे जेव्हा हळूहळू मी त्या सारासार विचारांचा विचार करायला लागतो संतांच्या संगतीमध्ये, या सगुण ब्रह्माच्या उपासनेतच ती मला विचारधारा माझ्या अंतःकरणापुढे येते. हळूहळू मला ते ब्रह्म कसं आहे हे जाणून घेण्याची इच्छा तयार होते आणि मग त्या निर्गुण ब्रह्माची उपासना ध्यानाच्या निमित्ताने सोहम ब्रह्म ध्यानाच्या निमित्ताने सुरू होते आणि हळूहळू ती निर्गुणाची उपासना माझी अंतःकरण वृत्ती शांत करते आणि मग मला ती ब्रह्मविद्येचा लाभ आणून देते आणि त्या ब्रह्मविद्येच्या साहाय्याने मी त्या अविद्येची निवृत्ती करून अनुक्रमे मी मोक्षाशी म्हणजे माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे, त्या निर्गुण ब्रह्माची उपासना जी आहे ती दृश्याला मी जे काय सत्यत्व देत असतो ते सत्यत्व दूर करते. कारण त्या निर्गुण ब्रह्माच्या उपासनेमुळे माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि शांत झाल्यानंतर देह म्हणजे ब्रह्म नाही, जगत म्हणजे ब्रह्म नाही, मन म्हणजे ब्रह्म नाही, तरी सुद्धा त्या मनाने विचार करायचा. बुद्धी म्हणजे ब्रह्म नाही तरी बुद्धीने ते ब्रह्म मी आहे असा विचार करायचा आहे आणि बुद्धीने सतत निश्चय करायचा आहे की ते ब्रह्म मी आहे. आणि असा निश्चय करता करता बुद्धी निश्चय आत्मज्ञान ही ज्ञानदेवांची ओवी आपल्या लक्षात येते. म्हणजे हा निश्चय जो आहे तोच मला माझ्या अंतःकरणामध्ये दृढ होतो आणि तो मला माझ्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव आणून देतो. याचा अर्थ काय आहे, सगुण ब्रह्माची उपासना किंवा ध्यानोपासनेच्या निमित्ताने निर्गुण ब्रह्माची उपासना अनुक्रमे माझ्या अविद्येची निवृत्ती करण्यासाठी लागणारं विचारांचं बळ जे आहे, आत्मानात्म विचारांचं बळ जे आहे ते माझ्या अंतःकरणात उत्पन्न करून देते आणि मग माझ्या अविद्येची निवृत्ती होते. हा खरा विचार आपल्याला कळून जातो.
पुढे आता 141वा जो श्लोक आहे, निर्गुणोपासनेने मोक्ष मिळतो, याला काही प्रमाण असेल तर ते द्या. आणि ते प्रमाण सांगणारा हा जो विचार आहे, तो असा सांगतो, तो अकाम निष्काम अशरीर निरिंद्रिय व अभयरूप आहे. या शब्दात तापनीय उपनिषदात मुक्ती हे निर्गुण उपासनेचे फळ सांगितलेले आहे. आता या निर्गुण उपासनेचं फळ काय मिळतं, तर ते ब्रह्म. ते ब्रह्म कसं आहे, तर अकाम आहे. काम म्हणजे इच्छा. त्याच्या ठिकाणी इच्छा नाही. मग इच्छा कोणाच्या ठिकाणी असते, ज्याच्या ठिकाणी शरीर असतं, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, त्याला मात्र इच्छा असतात. मग इच्छा असतात, तर मग त्या इच्छा काय झाल्या पाहिजे, त्या इच्छांना पूर्ण विराम द्यावा लागतो. म्हणजे काय आहे, की त्या जगताच्या निमित्ताने होणाऱ्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, की ज्या वासनेमध्ये आपल्याला रूपांतरित होतात आणि पुढचा जन्म आपल्याला घ्यायला लावतात, तर त्या असल्या विचारांना, नको असलेल्या विचारांना मला थोडंसं थांबवावं लागतं. आणि थांबवून मला खऱ्या माझ्या आनंदाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा ते आनंद स्वरूप हे एकमेव अद्वितीय आहे. त्याच्या ठिकाणी इच्छा नावाची गोष्ट नाही, म्हणून ते अकाम आहे. म्हणून मला माझ्या इच्छांना आता फुलस्टॉप द्यायला पाहिजे. माझ्या इच्छा सगळ्या ब्रह्मरूपाच्या प्राप्तीच्या दिशेने जायला पाहिजेत. हे विचार आपल्याला लक्षात येतात. ते केवळ मला निर्गुणोपासनेने मी माझी अंतःकरण वृत्ती शांत केल्यावरच तयार होतात. आता ते काय आहे, ते ब्रह्म निष्काम आहे. निष्काम आहे या शब्दाचा अर्थ त्याच्या ठिकाणी कुठलाही काम नाही. पुन्हा ते कर्म करायचा विचार आला, तर तो कर्म कोण करतो, तो जीव नावाचं तत्व कर्म करतं. पण ब्रह्म मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते निष्काम आहे. त्याच्या ठिकाणी त्याच्याशी मला एकरूप व्हायचं असेल, तर माझ्या अंतःकरणात कुठलीही इच्छा असता कामा नये. म्हणजेच पुन्हा मज देऊनी जाळीत कर्म फळे, अशा पद्धतीने ते मला विचार करावे लागतात. त्याच्या ठिकाणी शरीर नाही. म्हणून आता विचार करताना त्या निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी शरीर नाही. मग माझं शरीर आहे, याचा अर्थ मी शरीर नाही. आता मी शरीर नाही असं जर असेल, तर मी ब्रह्म आहे. मग याचा अर्थ मी शरीर नसेल, तर मग शरीर गेलं किंवा राहिलं तरी सुद्धा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. अशा पद्धतीने मी जर जीवन जगत गेलो, तर मी म्हणजे शरीर नाही या भूमिकेतनं हळूहळू मी अशरीरी ब्रह्म आहे, अशी एक विचार मला धारा माझ्या अंतःकरणात निर्माण करता येते. आणि मग त्या जन्ममृत्यूच्या भयातनं माझी सुटका होते. हाच त्या उपासनेचा म्हणूया आपण दुरान्वयाने मिळणारा मोठा फायदा आहे. दुरान्वयाने या शब्दाचा अर्थ त्या उपासनेने, निष्काम कर्मोपासनेने माझी चित्तशुद्धी आणि शांती होते. आणि मग त्यातून अविद्येची निवृत्ती ही आत्मानात्म विचारांनीच होते. आता ते तत्व निरिंद्रिय आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी इंद्रिय नाही. मग इंद्रियांच्या साह्याने व्यवहार करावेत का नाही? करावेत. इंद्रियांच्या साह्याने व्यवहार करावेत, पण ते पांडुरंगाच्या म्हणूया निमित्ताने, त्याला प्राप्त करून घेण्याच्या निमित्ताने करावेत. अशा पद्धतीने मी जर का माझे व्यवहार करत गेलो, तर हरीच्या दासा हरी दाही दिशा हा एक व्यवहार आहे. भरला गजदाट हरी दिसे हा आधी साधकावस्थेतला व्यवहार आहे. आणि हळूहळू त्या सहजावस्थेत व्यवहारच नाही. म्हणजे इथे काय आहे, ते आत्मस्वरूप त्याच्या ठिकाणी इंद्रिय नाहीत. आणि म्हणून माझ्या ठिकाणी इंद्रिय जी दिली आहेत, ती केवळ त्या देहादी प्रपंचाला म्हणूया सत्यत्वानी जीवन जगण्यासाठी दिली नाहीत. कारण तसं जर मी केलं, तर किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, हा तुकाराम महाराजांचा विचारही मला करावाच लागतो. म्हणून अशा पद्धतीने ते निरिंद्रिय असलेलं तत्व, म्हणजे त्याच्या ठिकाणी इंद्रिय नाहीत, अशा पद्धतीने इंद्रियांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न करायचा नाही, असा जर आत विचार आला, तर मग इंद्रियांना शांत करण्याचं कौशल्य आपल्या अंतःकरणात डेव्हलप करता येतं. आणि पुन्हा ते कसं आहे, अभयरूप आहे. कारण भीती मला जी आहे ती जन्म मरणाची. आता आमच्या सोसायटीत बांधकाम निघतंय, 4-6 महिन्यांनी आमचं घर पाडून ते दुसरीकडं आम्हाला राहायला जावं लागणार. बरेच जणांना भीती अशी आहे, की तो घर देईल का नाही. आता ह्या भीतीचे मी अनेक प्रकार सांगतो. तो ते घर मला देईल का नाही. बरं दिलं तर 4 वर्षांनी देईल का 10 वर्षांनी देईल. बरं मी इथून गेलो आणि मध्येच मी मेलो, तर परत मी माझ्या घरात येणार कसा. म्हणजे काय काय ते मनात विचार आहेत लोकांच्या, ते पाहून मी थक्क झालो. मला असं घर मिळालं पाहिजे, की ते डॉक्टरच्या जवळ असलं पाहिजे. तो कुठला एक अमेरिकन डान्सर होता, त्यांनी सगळे डॉक्टरच म्हणजे घरच डॉक्टरमय केलं होतं. सगळी इक्विपमेंट आणली होती, हार्ट अटॅक आला आणि मेला. मग आता काय करायचं त्याचं? पण ही जी काय
भाषा जी आहे ती शरीराला सत्यत्व देणारी भाषा आहे. पण मी त्या निर्गुणाची उपासना केली म्हणजे ध्यानाची उपासना केली, ध्यानरूप उपासना केली किंवा ती सगुण उपासना केली, तर मी माझ्या आनंदाकडे निघून जातो आणि अभय होतो. म्हणून इथे काय आहे, जीव ब्रह्मरूपच आहे हे कळणं आणि त्याप्रमाणे तसा अनुभव येणं, ह्यामध्ये सुखरूपता आहे आणि तीच सुखरूपता हे निर्गुण उपासनेचं फळ आहे. एवढं कळलं की मला काम झालं आणि म्हणून मी ही निर्गुण उपासना सतत चालवली पाहिजे. हा खऱ्या या 141व्या श्लोकाचा विचार आहे. पुढे आणखीन एक शंका घेतलेली आहे. श्वेताश्वतरातील 3:8 या नान्यः पंथा विद्यते अयनाय या श्रुतीशी वरील विचार विरोधी आहे, तर त्याचं उत्तर दिलंय. उपासनेच्या बळामुळे विद्या उत्पन्न होत असल्याने दुसरा मार्ग नाही. या वचनाशी विरोध नाही. या वचनाशी तिचा विरोध नाही. मुख्य काय आहे की आपल्याला जर काही म्हणूया एक भूमी जी आहे की ज्याला आपण हा सगळा जगताचा वृक्ष म्हणतो, तो जर तरुण जायचा असेल, आता तो तरुण जायचा असेल तर ब्रह्मोपासनेशिवाय दुसरा विचार काय आहे? आता ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याची उपासना आपल्याला करता येत नाही. मला या मृत्यूतनं जर का पार व्हायचं असेल तर जन्म-मृत्यूच्या नावे शून्याकार हे जे काय समर्थांचं म्हणणं आहे ते आत्मतत्वाचा अनुभव आल्यानंतरच आहे. मग आता ते ब्रह्म जाणलं पाहिजे. मग आता ब्रह्म जाणलं पाहिजे हा सर्व श्रुतींचा विचारच आहे. त्याचा कुठे विरोध आहे? म्हणून इथे काय आहे, श्वेतर श्रुती सांगते तो विचार आपण काय करायचा आहे? अशा पद्धतीने आपण आता सध्या चालू विचार काय आहे की त्या निर्गुण उपासनेने किंवा त्या सगुण उपासनेने अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होते आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेण्यासाठी आत्मानात्म विचार करण्याची क्षमता येते. हा एवढा विचार आपल्या अभ्यासासाठी पुरेसा आहे. म्हणून इथे काय आहे, श्रुतीशी कोणाचाही विरोध नसतो, पण श्रुती काय सांगते याचा विचार करण्याची क्षमता मला प्राप्त झाली पाहिजे. पुढे 143वा जो श्लोक आहे तो दुसरा विचार आहे. मृत्यूच्या वेळी त्याला ज्ञान होते हे सांगणारा आहे. तापनीय उपनिषदात निष्काम उपासनेने मोक्ष मिळतो असे म्हटले आहे. शैब्याने प्रश्न विचारल्यावर पिप्पलाद मुनींनी त्याला सकाम उपासकाला ब्रह्मलोक मिळतो असे सांगितले. म्हणजे तापनीय उपनिषदात सांगितलं निष्काम उपासनेने मोक्ष मिळतोच. मग कसा मिळतो? तर पुन्हा काय आहे, निष्काम उपासनेने चित्ताची शुद्धी व शांती होते आणि आज जर का मला पुन्हा त्या ब्रह्मप्राप्तीचीच इच्छा असेल तर आत्मानात्म विचार करण्याची क्षमता माझ्यात निर्माण होते आणि ती नसेल तर मला क्रममुक्ती मिळते. म्हणजे इथे काय आहे, ती उपासना जरी सकाम असली, एखाद्या लोकाच्या प्राप्तीच्या इच्छेने असली तरी सुद्धा तो त्या विष्णुलोकी जातो आणि त्या विष्णुलोकी जाऊन तो मुक्तच होतो. म्हणजे भगवान विष्णू त्याला उपदेश करतात आणि तो मुक्तच होतो. म्हणजे याचा अर्थ त्या निर्गुण उपासनेचं फळ काय आहे, त्याला क्रममुक्ती का होईना मिळतेच आणि तो मुक्तच होतो. सद्योमुक्तीचा विचार केला तर सायुज्य मुक्तीचा विचार केला तर तो त्या भावात मेला म्हणजे मरण पावला, त्याच भावात त्याला पुढचा जन्म मिळतो. जर का मोक्षाचा विचार अंतःकरणात असेल तर त्याच्या अंतःकरणात मोक्षाचाच विचार पुढे होतो. पुढे हा 144वा जो श्लोक आहे तो प्रणव उपासनेचा विचार आहे. तो विचार सांगण्यासाठीचा भाग आहे. जो अ उ म अशा 3 मात्रांच्या ओंकाराने परमपुरुषाचे ध्यान करतो त्याला ब्रह्मलोकी नेतात व नंतर तो समष्टी रूप हिरण्यगर्भाहून श्रेष्ठ अशा निरुपाधिक पुरुषाला जाऊन मिळतो. म्हणजेच पुन्हा क्रममुक्ती त्याला मिळते. आता अ उ म याची एक उपासना आहे, त्या प्रणवाची उपासना आहे. त्या प्रणवाची जर का उपासना म्हणजे ओंकार ध्यान केलं तर काय आहे, तो त्या म्हणूया ओंकाराशी एकरूप होतो आणि ओंकाराशी एकरूप झाल्यानंतर तो पुन्हा निर्गुण उपासनेचं फळ शेवटी तो मरताना असं म्हणतो की आता माझ्या अंगात म्हणजे इतकं त्राण उरलेलं नाही की पुढे ती आत्मानात्म विचार रूप उपासना मी करू शकत नाही. म्हणून त्यांनी सूर्यदेवतेला तिथं विनंती करतो. तो ईशावास्य उपनिषदाचा विचार आहे आणि मग तो सूर्यदेव अनुक्रमे त्याला त्या म्हणूया विष्णुलोक किंवा ब्रह्मलोकात नेतो आणि तिथून पुढे तो मुक्त होतो. म्हणून इथे सकाम उपासना या शब्दाचा अर्थ त्याला काही पाहिजे या जगातलं अशा पद्धतीने सकामता नाही, पण एखाद्या लोकी जाण्याची मात्र इच्छा असते, स्वर्गात जाण्याची इच्छा नाही.
पण एखाद्या लोकी जाण्याची इच्छा असते, अशा पद्धतीची त्याची उपासना असते. तो भक्तीच करत असतो. त्या म्हणूया हिरण्यगर्भाची म्हणजे त्या सूर्यदेवाची सुद्धा तो अशीच उपासना करतो. सूर्यावर तो त्या देवतेची कल्पना करतो आणि त्या सूर्यदेवावर त्या देवतेची कल्पना करून भगवान विष्णूची किंवा अशा पद्धतीने तो उपासना करतो आणि जेव्हा अंगात त्राण उरत नाही, तेव्हा मात्र तो भगवंताला म्हणूया विनंती करतो, यमदेवाला विनंती करतो, "बाबा रे, माझ्या अंगात काही त्राण उरलेलं नाही, तर आता पुढची काळजी मात्र तू घे." आणि यमदेवही त्याचं ऐकतो. कारण का यमदेवालाही लक्षात असतं, की त्यांनी जी काय उपासना केलेली आहे, सगुणोपासना असू दे किंवा त्या ओंकाराची सगुणोपासना असू दे, काही जण त्या ओंकाराचं चित्र असं समोर काढतात आणि त्या चित्रावर ध्यान करतात. पण हेतू एकच असेल, की मला कुठल्यातरी लोकी जाऊ दे, असा काही हेतू असेल, तर तिथे तो जातो आणि स्वतः क्रममुक्त करतो. क्रममुक्त होतो, हा त्यातला भाग आहे. पुढे 145वा जो श्लोक आहे, याला ब्रह्मसूत्राचं प्रमाण आहे. ते असं सांगतायत, अप्रतीक अधिकारात अधिकरणात तक्रतु हा न्याय सांगितला आहे, म्हणून सकाम उपासकाला ब्रह्मलोकाचे फळ मिळते, असे वर्णन आहे. आता मुख्य मुद्दा काय आहे, की अप्रतीक अधिकरणात आणि म्हणजे याचा अर्थ आपण म्हणूया, काही जण प्रतीक ध्यान करतात, काही जण अहंग्रह ध्यान करतात. पण एकूण काय आहे, की तो विचार काय आहे, की त्या लोकी जाण्याचा विचार आहे. आता त्या लोकी जाण्याचा विचार आहे, पण मुक्तीचा विचार तिथे नाहीये. सायुज्य मुक्तीचा विचार इथे नाहीये. त्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात ब्रह्मलोकी जाण्याचा विचार असतो, म्हणून तो तिथे ब्रह्मलोकी जातो. अशा पद्धतीने सूर्यदेव महाराज त्याला ब्रह्मलोकी नेतात. जसा ज्याचा संकल्प तसं त्याला उत्तर मिळतं. म्हणजे संकल्पच जर का माझा लोकी जाण्याचा असेल, तर मला क्रममुक्ती मिळते आणि संकल्पच जर माझा जीवनमुक्त होण्याचा असेल, तर मला पुढचा जन्म मानवाचा मिळतो. असे अनेक मानवाचे जन्म मिळतात आणि त्यातून तो मुक्त होतोच. मुख्य विचार काय आहे, की जशी माझी उपासना असते तशी मला गती मिळते. यालाच तक्रतु न्याय असं म्हणतात. आणि तो न्याय आपल्याला या पद्धतीने कळून घेतला, तर माझी उपासना ही कायम त्या निर्गुण स्वरूपाला प्राप्त करून घेण्याची इच्छा असलेली असेल, तर मग माझा विचार जो आहे तो सायुज्य मुक्तीचा विचार असतो. आणि ती सायुज्य मुक्ती म्हणजे ब्रह्म, युज म्हणजे जोडणे, त्या ब्रह्मस्वरूपाशी ती कोणत्या ना कोणत्या जन्मात मला ती म्हणूया जोडूनच देते, असा तो विचार आपल्या पुढे आहे. आता सकाम उपासकाला मोक्ष कसा मिळतो, हा 146वा श्लोक सांगतो. तेथे ब्रह्मलोकी निर्गुण उपासनेच्या बळावर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. नंतर तो पुन्हा जन्माला येत नाही, कल्पाच्या अखेर मुक्त होतो. म्हणजे तिथे तो त्या लोकी जातो, त्या भगवंताबरोबर त्याचे सगळे व्यवहार होतात. तुम्ही मला विचारायचं नाही त्याचे कसे व्यवहार होतात. अशा पद्धतीने तो त्या लोकी राहतो आणि मग जेव्हा कल्पाच्या शेवटी भगवान विष्णू किंवा ब्रह्मदेव जे आहेत, ते त्याला उपदेश करतात. अखेर त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि तो तिथे मुक्त होतो. हेच त्या मुक्त होणं जे काय आहे, या जन्मात निर्गुण मुक्ती जी आहे, म्हणजे निर्गुण उपासनेची फळाची धारा, म्हणजे आत्मानात्म विचारांची धारा त्याला याच जन्मात मुक्त करून सोडते. तेच फळ त्याला त्या प्रलय काळात त्याला ते प्राप्त होतं. एवढाच विचार इथे आहे. म्हणून इथे काय आहे, हे निर्गुण उपासनेचं खरं मुख्य जे काय विचारधारा आहे, ती आपल्या अंतःकरणात पक्की असली पाहिजे. म्हणजे मला माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचंय. अशी जर का पक्की धारा असेल, तर मी माझ्या आनंदाशीच एकरूप होतो. प्रणवोपासना सगुण व निर्गुण अशी उभय रूप आहे, हे सांगणारा 147वा श्लोक आहे. वेदात सांगितलेली प्रणवोपासना विशेष करून निर्गुणच आहे, पण कुठेतरी प्रणवोपासनेचे सगुणत्वही सांगितलेले आहेत. काही ध्यान करणारी मंडळी त्या ओंकाराचं चित्र आपल्या समोर घेतात आणि त्या चित्रावर ते ध्यान करतात. अशा पद्धतीने त्या ओंकाराचं सगुण ध्यानही करतात. त्याच ओंकारातनं हे जग निर्माण झालं आणि ते जग निर्माण करणारा ईश्वर काय झाला, सगुण झाला. म्हणून सगुण ईश्वर हे सुद्धा एक ओंकाराचं स्वरूपच आहे. अशा पद्धतीने विचार करणारे आहेत. पण काहीही केलं तरी सुद्धा त्याची अंतःकरण वृत्ती शांत होते, आत्मानात्म विचार करण्याची बुद्धी प्रसवते आणि तो मुक्त होतो. या दोन गोष्टी आहेत. म्हणून ती प्रणवोपासना ही उभय रूप असू शकते. सगुणाचे आधारे हा तो विचारही आहे. निर्गुण पाविजे निर्धारे, पुन्हा सारासार विचारे संतासंगी. या ओव्या काही सुटत नाही अभ्यासातनं. सारासार ही विचारधारा आपल्याला निर्गुण ब्रह्माचा याची देही याची डोळा
आपल्याला जर आनंदाचा अनुभव हवा असेल तर आत्मानात्म विचार करण्याशिवाय आपल्याला दुसरा काहीही पर्याय नसतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आपल्याला जर का पुढे जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की कोणती लक्षात ठेवली पाहिजे, की मी काय विचारधारा करून अभ्यास करतो, हा भूमिकेचा विचार खूप आपल्याला महत्वाचा असतो. म्हणून इथे काय आहे, जशी उपासना तसं फळ, हा त्यातला भाग महत्वाचा आहे. पुढे 148वा जो श्लोक आहे, ओंकाराची निर्गुणत्वाने उपासना बहुतेक ठिकाणी आहे, सगुणाची क्वचित ठिकाणी आहे. जसे सत्यकामाने विचारल्यानंतर पिप्पलाद मुनीने पर व अपर रूप ओंकार सांगितला आहे. आता पर शब्दाचा अर्थ निर्गुण विचार आणि अपर शब्दाचा अर्थ सगुण विचार. मग असे दोन विचार सांगितले. मग अपर ब्रह्माची उपासना, सगुण ब्रह्माची उपासना. कारण अपर आणि पर हे दोन काय आहे, उपाधी सापेक्षतेने बोललेले विचार आहेत. पण त्यातलं ब्रह्मतत्व मात्र ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की ते तत्व निर्गुण निराकार आहे. अशा पद्धतीने ओंकाराची निर्गुण उपासना ही करता येते आणि पुन्हा सगुण रूपाने त्याची आपण मूर्तीची विचारधारा अंतःकरणात घेऊन तशा पद्धतीची पण उपासना करता येते. पण दोघांचं जे फळ आहे ते चित्तशुद्ध आणि शांत असंच मिळतं. त्यातून आत्मनात्म विचार हा सतत करावा लागतोच आणि त्या आत्मनात्म विचाराने अविद्येची निवृत्ती होऊन मला माझ्या आनंदाची प्राप्ती होते, हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढे 149वा जो श्लोक आहे, तो नचिकेताने प्रश्न विचारल्यावर यमदेवांनी हे आलंबन जाणून जो जी इच्छा करतो ती त्यास फलद्रूप होते असे म्हटले आहे. मुख्य काय आहे, की कठोपनिषद तसंच सांगतंय, की त्या नचिकेताने प्रश्न विचारला, की हे आलंबन जाणून घे. मग आलंबन जाणून घे या शब्दाचा अर्थ, आलंबन या शब्दाचा अर्थ सगुण आलंबन. आणि मग ते सगुण आलंबन जाणून घेतलं तरी उद्दिष्ट एकच आहे, की त्या सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. उद्दिष्ट निर्गुण स्वरूपाची प्राप्ती आहे. क्रममुक्ती जरी झाली तरी सुद्धा कल्पांती तो निर्गुण स्वरूपाशीच एकरूप होतो. कारण मुक्तीचा खरा जो म्हणूया विचार आहे तो निर्गुण स्वरूपाचा अनुभव येणं हाच विचार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तो याची देही याची डोळा या पद्धतीने विचार करता येतो. आणि पुन्हा सगुणाचा विचार केला तर चित्तशुद्धी शांती करून तो जर का म्हणूया त्याच्या अंतःकरणात मुक्तीचा विचार नसेल तर तो लोकी जाऊन मुक्त होतो. म्हणजे मुक्त होणं हे कुठल्याही परिस्थितीत चुकत नाही. म्हणून प्रणवोपासना दोन पद्धतीने जरी केली तरी मुक्ती हे जे काय शेवटचं जे विचारधारा आहे ती मात्र कायम तशीच इंटॅक्ट राहते. म्हणून जसं उद्दिष्ट तसंच त्याचं फल. पण उद्दिष्ट शेवटी मला माझ्या जीवनमुक्तीतच प्रविष्ट करून सोडतं, हा त्यातला महत्वाचा भाव आहे. पुढे आता एकूण तात्पर्य सांगणारा हा 150वा श्लोक आहे. जशी करावी तशी निर्गुण उपासना करणाऱ्याला आत्मज्ञान या जन्मी किंवा मरणकाळी किंवा ब्रह्मलोकात होते. शेवटी तात्पर्य तेच सांगितलं, जर का मला काही प्रारब्ध प्रतिबंध नसेल तर याच जीवनात मला जीवनमुक्ती लाभते. काही वेळा प्रारब्ध प्रतिबंध हा मरणाच्या आधी दूर होतो आणि तिथे जीवनमुक्ती सिद्ध होते आणि पुन्हा जन्म मरणाची परंपरा टळते. किंवा ब्रह्मलोकी जाऊन मी पुन्हा त्या भगवान विष्णूच्या साह्याने शेवटी प्रलय होताना मी जीवनमुक्त होतो. एकूण जीवनमुक्ती काही केल्या चुकत नाही, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. आता पुढे 151वा जो श्लोक आहे, आत्मानात्म विचार करण्याची योग्यता नसणाऱ्याला निर्गुण ब्रह्माच्या ध्यानाचा अधिकार आहे असे आत्मगीता सांगते. विचारांची योग्यता नसणाऱ्याने सतत निर्गुण ब्रह्माचे ध्यान करावे असे आत्मगीतेत स्पष्ट सांगितलेले आहे. आता ज्याला आत्मा नेयरूप आहे हे कळत नाही, त्याला आत्मा ध्यानरूप आहे हे सांगितलं जातं. मग त्याने ते ध्येयाला म्हणजे त्या आत्मस्वरूपाला जाणून घेण्यासाठी, अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी त्या सोहम ध्यानाचा विचार करावा. सतत त्या सोहम ध्यानाचा विचार करून, त्या ध्यानाचा विचार करून हळूहळू अंतःकरण वृत्ती शांत करावी. आणि मग त्या नित्य अनित्य या विचारधारेला म्हणूया अनुकूल अशी एक बुद्धी प्राप्त होते. कारण दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात की मी त्याला बुद्धियोग देतो, म्हणजे त्याला समजून घेण्याची क्षमता प्राप्त होते. माझी अंतःकरण वृत्ती जर सतत बहिर्मुख होत असेल तर ती ध्यानाने अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झाल्यानंतर त्या स्वरूपाविषयी असलेले संशय माझ्या अंतःकरणात ते स्वरूप आहे किंवा नाही, अशा पद्धतीने सगळे संशय दूर होतात आणि माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत शुद्ध शांत होऊन ती त्या विवेक करण्याला पात्र होते आणि हळूहळू विवेक होऊन मी जीवनमुक्त होण्याची व्यवस्था करता येते. म्हणजे ध्यान उपासना ही करावी.
आणि तीच उपासना करून मी आत्मानात्म विचार करून माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. असा तो सगळा विचार आहे. पुन्हा आत्मगीतेतले 3 उपदेश जे आहेत, तो 152व्या श्लोकाचा विचार आहे. तत्वरूप मला जाणण्याचा अधिकार नसेल, तर साधकाने सतत निर्गुण ब्रह्माचे ध्यान करावे, असे आत्मगीता स्पष्टपणे सांगते. योग्य वेळी मी ब्रह्म अनुभवारूढ व फलरूप नक्कीच होईल. आश्वासन दिलेलं आहे, की ध्यानाने अंतःकरण वृत्ती शांत करा. त्याच ध्यानाने शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या समाधी षटक, पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व अशा पद्धतीने विचारधारा अंतःकरणात दृढ होते. ती साधना पद्धती आपल्याला कळायला लागते. अनुक्रमे साधन चतुष्टय संपन्न मी होतो आणि मग मी माझ्या स्वरूपाकडे जाऊन माझ्या स्वरूपाशी मी एकरूप होतो. हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे निर्गुण ध्यान जे आहे, म्हणजे आपण जे माझ्या श्रीगुरूंनी मला सोहम साधनेचा विचार दिलाय, कारण मी अष्टांग योगाविषयी काही बोलणार नाही. कारण आत्ता जो ध्यानाचा विषय आहे, तो आपल्या दृष्टीने सोहम ध्यानाचा विषय आहे, त्या नामाचा ध्यानाचा विषय आहे किंवा त्या सोहम ध्यानाचा विषय आहे. अशा पद्धतीने मी जर का ते ध्यान केलं, तर ती आनंदाची जी सामुग्री आहे, विवेक वैराग्य वगैरे, ती दुर्मिळ सामुग्री माझ्या अंतःकरणात सहज सिद्ध होते. म्हणजे मी त्या चौथ्या तरंगाचा अधिकारी होतो. म्हणजेच आत्मा ज्ञानरूप आहे. अशा पद्धतीने विचारधारा करण्याची मुख्य विचारधारा माझ्या अंतःकरणात उत्पन्न होते आणि मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. अधिकार वाढवणं हाच या निर्गुणोपासनेचा एक मुख्य विचार आहे. पुढे 153वा श्लोक सांगतोय, ध्यानाने आत्मज्ञान. ज्याप्रमाणे फार खोल दडलेला खजिना हवा असेल, तर तो खणून काढल्याशिवाय इलाज नसतो, त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीसाठी स्वरूपच असलेल्या आत्म्याचे चिंतन सोडून दुसरा इलाज नाही. म्हणजे मला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, म्हणजेच मी माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं असेल, तर भगवंत सांगतोय, "बाबा रे, तुला ते विचाराचं ध्यान केल्याशिवाय काहीही पर्याय नाही. पण ते विचाराचं ध्यान सिद्ध होण्यासाठी मात्र तुझी अंतःकरण वृत्ती त्याला परफेक्ट साजेशी तयार करायची असेल, तर तुला ते निर्गुणाचं ध्यान म्हणजे पुन्हा सोहम ध्यानाचा विचार हा तुला सुटणारा नाही. म्हणून हळू ते सोहम ध्यान रोज 15 मिनिट सकाळी, 15 मिनिट संध्याकाळी अवश्य करावं आणि ते करता ती माझी अंतःकरण वृत्ती जेव्हा तास, 2 तास, 4 तास शांत राहते, त्या अंतःकरण वृत्तीमध्ये तो आत्मानात्म विचार करावा आणि त्याच आत्मानात्म विचाराने झालेली पुढे जी इलॉंगेट झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे, आणखीन पुढे 4-5 तास, तीच 4-5 तास अंतःकरण वृत्ती पुन्हा मी ध्यानाभ्यास करून पुन्हा ती तशीच तयार ठेवावी आणि सतत असा अभ्यास केल्यानंतर एक दिवस अविद्येची निवृत्ती होते आणि मी लख्ख आत्मा आहे असा विचारधारेचा विचार माझ्या अंतःकरणात उगवतो आणि त्याला सहजता येते आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून इथे खोल जर का असेल, विहीर जितकी खोल तितके परिश्रम जास्त. जितकं अज्ञानाचं म्हणूया आवरण गडद, तेवढे मात्र परिश्रम जास्त असतात. पण परिश्रम करायला मात्र घाबरू नये. ते श्रीगुरूंनी सांगितलंय ना एकदा, की तुला परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही. यत्न तो देव जाणावा, हे समर्थांचं म्हणणं आहे. मग अशा पद्धतीने यत्नाला मी म्हणूया महत्व द्यावं, अचूक यत्न करावा आणि माझ्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. इथे कुठलीही पळवाट आपल्याला अपेक्षित नाहीये. पुढे हा 154वा श्लोक आहे. आणखी एक उदाहरण देतोय. साधकाने देहरूप मोठ्या पत्थराला दूर करून पुन्हा विवेकरूपी कुदळीने मनोरूप जमीन खडून माझ्या आत्मा म्हणजे खजिन्याची प्राप्ती करून घ्यावी. खजिना एकच आहे, ते ब्रह्म मी आहे. आणि ते जर का मला जाणून घ्यायचं असेल, तर विवेक करावा लागेल आणि विवेक करायचा असेल तर विवेक एकच आहे, सत्य मिथ्या विवेक. आत्मा सत्य आहे, शरीर मिथ्या आहे. सार असार विवेक, आत्मा साररूप आहे आणि हे देहादी जगत असार आहे. असाराचा त्याग आणि साररूप म्हणूया ब्रह्मस्वरूपाचा स्वीकार. आता त्याग या शब्दाचा अर्थ काही भागात वस्तुत्याग, काही भागात संगत्याग. अशा पद्धतीने जर का आपण विचार केला गृहस्थाश्रमी माणसांनी, तर विवेकाचा विचार काय आहे, की एक ब्रह्मतत्व तेवढं सत्य असून ते अविनाशी आहे आणि उर्वरित जगत मिथ्या व चंचल आहे, एवढा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तो करता मी माझ्या खजिन्यात म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकडे निघून जाऊ शकतो. म्हणून इथे देहाचा निराश हा खूप महत्वाचा आहे आणि त्या देहाच्या निराशा पाविजया ठाया, असं माझ्या श्रीगुरूंनी इथं वचन दिलेलं आहे. ते जर मला कळून घ्यायचं असेल, तर देहाचा निराश हा आत्मानात्म विचार
सत्य मिथ्या विवेक, सार असार विवेक, पुन्हा क्षर अक्षर विवेक. क्षर म्हणजे सरत जाणारा. आता देह सरत जातो आणि एक दिवस नाश पावतो, पण त्याचं अधिष्ठान असलेलं ब्रह्म अक्षर आहे, त्याचा नाश होत नाही, ते मी आहे. अशा पद्धतीने मी आत्मानात्म विचाराने माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हाच त्या अभ्यासाचा मुख्य भाव आहे. पुढे आता 155वा श्लोक आहे. ध्यानाधिकाराचे आणखीन एक प्रमाण दिलेले आहे. अनुभव आला नाही तरी मी ब्रह्म आहे असे सतत चिंतन करावे. ध्यानाने स्वरूपता हा असत मोक्ष जर मिळत असेल तर ब्रह्म ज्ञानरूप मोक्षही का मिळणार नाही? हे दोन वेगळे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. अनुभव आला नाही तरी मी ब्रह्म आहे असे सतत चिंतन करावे. आता इथे काय आहे, ती विचारधारांचा भाषेचा विचार आहे, की आजपर्यंत मला अनुभव आला नाही ना, तर काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण तो एक दिवस येईलच, कारण ते मी आहे. अशा पद्धतीने दृढ निश्चयाने मी जर आत्मज्ञानाचा विचार म्हणजे विचार करून आत्मस्वरूपाचं चिंतन सतत केलं, तर ते ब्रह्म मी आहे हे कळण्याची व्यवस्थाच आहे. म्हणून इथे काय आहे, की मी ब्रह्म आहे असं सतत चिंतन करावं. मोक्ष ज्या दिवशी मिळायचा आहे त्या दिवशी मिळेलच. आपलं काम काय आहे याचाच विचार करावा आणि तो विचार करून मी त्या निर्गुण ब्रह्माशी एकरूप ह्याच जन्मात होईल, नाही तर पुढच्या जन्मात होईल. जे असं असेल तसं, पण हाच जन्म शेवटचा जन्म आहे असं म्हणून मी माझं चिंतन करावं. आणि ते कुदळीनी खणायचा जो विचार मांडलेला आहे, तोच विवेकाने मी हा जो नको असलेला जो विचार आहे तो खणत राहावा आणि त्याच्या चिंधड्या उडवीत राहाव्या. आणि एक दिवस मी माझ्या स्वरूपाशी एकरूप सहजच होईल, हा त्यातला भाग आहे. म्हणून सतत चिंतन करणं, तत्कथनम तत्चिंतनम. सारखं तत्चं चिंतन केलं पाहिजे, तत्विषयीच बोललं पाहिजे आणि तत्विषयीच मी श्रवण केलं पाहिजे. अशा मी भूमिकेतनं जेव्हा अभ्यास करतो तेव्हाच मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणून ध्यानाने स्वरूपतः हा असत रूप मोक्ष मिळत असेल. मुख्य विचार काय आहे, की ध्यानाने मी अहंग्रह ध्यान केलं आणि ध्यान केल्यानंतर मला ब्रह्मरूपता म्हणूया आत्मानात्म विचाराने प्राप्त ह्याची देही याची डोळा या पद्धतीने होईल. समजा माझ्या अंतःकरणामध्ये तो विचारच नसेल तर मी क्रममुक्त तरी होईलच, काहीतरी नक्की होईलच तिथे. अशा पद्धतीने मी माझं जीवन पक्का अगदी अभ्यास पक्का करावा आणि तो जर केला तर मग अहंग्रह ध्यानाचं जे फळ आहे ते ब्रह्म मी हे कळूनच जाण्याची तिथे व्यवस्था आहे. हट्टाला पेटलं पाहिजे. देहादी प्रपंचातले पदार्थ मिळवायचे असतील तर ते मी हट्टाला पेटवून अगदी मिळवतो. मला जर का माझ्या श्रीगुरूंना भेटायला जायचं असेल तर मी कधी विचार करत नाही. दुसऱ्यांचा तिथे आलेले आहेत त्यांच्या तिथं त्यांचा विचार मी करत नाही, मी जातोच. त्यांच्या मध्ये जाऊन मी माझं तिथे मला जे म्हणणं आहे ते त्यांना भेटणं, त्यांना बघणं हे सिद्ध करतो. मग तेवढ्याच जिद्दीने मी माझा अभ्यास करायला काय हरकत आहे? तिथं जाण्याची एवढी जिद्द आहे, तेवढीच जिद्द इथं बसून मी अभ्यास करेन अशी जर माझ्या अंतःकरणात असेल तर ती मला ब्रह्मरूप केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून इथे काय आहे, हट्टाला पेटलं पाहिजे. अभ्यास काय पाहिजे, अभ्यासासाठी हट्टी माणूस पाहिजे. थोडासा तमोगुण असतो ना, तो अशा पद्धतीने येरी मोहरा करावा, त्या तमोगुणातनं थेट सत्वगुणाकडे यावं आणि त्या सत्वगुणातनं मी कोण आहे हा अभ्यास करावा. पण त्यासाठी मात्र आपल्या अंतःकरणामध्ये एक धारणा असावी लागते. साधक असावा अलक्षी लक्षाचा, अशी भूमिका मांडलेली आहे. तो धैर्यवान साधकच मुक्त होतो. तो असा नुसता येरझाऱ्या मारणारा साधक कधी मुक्त होत नाही. हा त्यातला भाग आहे. पुढे 156वा श्लोक आहे. ध्यानाने ध्यानाचे येथल्या तेथेच फळ मिळते, म्हणजे दृष्ट फळ मिळते. रोज ध्यान करून अनात्म पदार्थ सत्य आहेत ही बुद्धी शिथिल होण्याचे फळ मिळत असूनही जर साधक ध्यान करीत नसेल तर त्याहून दुसरा पशु कोण हे ते सांग पाहू. मुख्य मुद्दा, जो अभ्यास करत नाही त्याला पशुची उपमा दिलेली. आता मीच ठरवावं की मी पशु आहे का मानव आहे. आणि मानव असेल तर मला रोज ध्यान केलं पाहिजे. आणि मी जर का ध्यान करत नसेल, ध्यान दोन पद्धतीने, एक सोहम ध्यान की ते बैठकीचं ध्यान असं आपण म्हणूया, आणि एक दुसरं जे ध्यान आहे ते आत्मानात्म विचाराचं ध्यान आहे. आता असं जर का ध्यान मी करत नसेल तर मी श्री गुरूंचा अनुग्रह घेऊन सुद्धा मी मला तर फसवत असतो, मी त्यांनाही फसवण्याचं पाप माझ्या माथी मारून घेत असतो. हे माझं मला कळतच नाही. म्हणून इथे काय आहे, मी ध्यान करत नसेल तर हा माझा दोष आहे.
आणि रोज ध्यान करून अनात्म पदार्थांचं चिंतन जर माझ्या अंतःकरणातनं मी दूर करण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल, तर मला तसं फळ ते मिळायला वाचून राहतच नाही. कारण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. माझा भावच जर का अनित्य पदार्थांविषयी माझी असलेली जी काय सत्यत्व बुद्धी आहे, ती दूर करण्याचं अंतःकरणात सतत माझ्या चिंतन व्हावं, अशी जर माझी अंतःकरणाची सतत धारा असेल, तर ते फळ मला मिळाल्या वाचून राहतच नाही. म्हणून इथे काय आहे, मला जे श्री गुरूंनी सांगितलंय रोज 15 मिनिटं सकाळी आणि 15 मिनिटं संध्याकाळी या ध्यानाभ्यासाला बसलं पाहिजे, तर मी बसायचंय निमूटपणे. आणि मग जसा त्याचा फायदा मला दिसायला लागेल, तसं मग ते ध्यान हळूहळू आवडीने व्हायला लागतं. हा त्यातला भाग आहे. मग म्हणतो आपण आवडीने अनंत आळवावा. आधी त्याची आवड निर्माण करायचा प्रयत्न करावा. हळूहळू आवडी निर्माण होते आणि मग त्या आवडीतच सगळं आपलं जीवन पूर्णपणे म्हणूया आनंदमय होऊन जातं. पुढे हा 157वा श्लोक आहे. त्या एकूण ध्यानदीप प्रकरणाचं जे काय तात्पर्य आहे ते सांगणार आहे. ध्यानाने देह तादात्म्य नष्ट करून अद्वितीय आत्म्याचा मी असा अनुभव घेणारा जीव मर्त्य असला तरी अमर होऊन याच देहात ब्रह्मानुभव भोगतो. मुख्य मुद्दा काय आहे की जो वाच्यार्थाने असलेला जीव आहे, शरीर रूपाने असलेला जीव तो मर्त्य आहे. तो मरतोच. तो मरेनात का? काही फरक पडायचं कारण नाही. पण तो मरण्यापूर्वी त्यांनी मात्र ध्यानाने देह तादात्म्य नष्ट करून तो आत्मा मी आहे असा विचार पूर्ण करून घेतला पाहिजे. या प्रकरणाचं तात्पर्यच आहे की ते ध्यान माझं निष्काम असलं पाहिजे. त्यामध्ये मला काही मिळावं अशी भूमिका नसली पाहिजे. म्हणजेच मुक्त व्हावं अशीच भूमिका असली पाहिजे. कारण मुक्तीसाठी जर मी ते ध्यान करत असेल, तर मला त्या ध्यानातनं आत्मानात्म विचार करण्याची क्षमता माझ्या अंतःकरणात निर्माण होते. माझी अंतःकरण वृत्ती विवेक वैराग्यवान होते, संन्यस्त वृत्ती तयार होते आणि मग त्या संगत त्यागाचा विचार माझ्या अंतःकरणात पक्का तयार होतो. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यासीच भासे येरा गथा गोवी. येरा गथा गोवींचा विचारच सोडून देऊया, पण संगत त्याग केल्याशिवाय आत्मानुभव येत नाही. म्हणून वैराग्य नावाची गोष्ट अभ्यासात खूप महत्वाची. आणि ते वैराग्य कसं? तर विवेकयुक्त वैराग्य. म्हणून वैराग्याचे विषय काय? माझा देह, माझं मन, माझी बुद्धी, माझे सगळे नातेवाईक, माझं घर, माझं माझं जे काय आहे ते सगळं. अशा पद्धतीने त्यांच्याविषयी वैराग्य आणायचंय, त्यांना नष्ट करायचं नाहीये. त्यांच्याविषयी असलेली जी आस्तिक म्हणजे असणेपणा जो आहे, म्हणजे त्यांच्याविषयी असलेला जो म्हणूया माझ्या अंतःकरणात म्हणूया घर करून राहिलेला जो विचार आहे, तो विचार दूर करायचा. म्हणजे त्यांच्याविषयी असलेलं ममत्व विचारांचं जे ओझं आहे, ते मला दूर करायचंय आणि ते दूर केलं, की मग मी बुद्धी, मी मन, मी प्राण हे सगळे नाही. अशा पद्धतीने मी नको असलेले विचार झटकून टाकणे आणि मी कोण आहे याचा सतत विचार करणे. मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. म्हणजे या 3 देहांच्या पलीकडे असलेला ते आत्मा मी आहे असं चिंतन मी केलं, तर त्या सोहमभावात माझी रवानगी होते आणि तो सोहमभाव ते आत्मा, ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीने जागवली जाते आणि हळूहळू त्याला सहजता येते. म्हणून अशा पद्धतीने ते प्रारब्ध रूपाने असलेलं शरीर जे आहे ते पडेपर्यंत मी माझी उपासना ही चालू ठेवावी. भले ब्रह्मरूप झाला तरी ती उपासना सहज चालू राहते. ती एक मजा म्हणून चालू राहते आणि आधी मात्र त्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता चालून राहते. म्हणून इथे काय आहे, ध्यानाने शांत झालेल्या बुद्धीचा विचार तो आत्मानात्म विचार करायला प्रवृत्त करतो आणि त्यामुळे ध्यान आणखीन शुद्ध आणि शांत होतं. असा एकमेकांना त्याचा लाभ होऊन मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. हेच फळ मला या ध्यानदीपातनं मिळतं. पुढे आजच्या अभ्यासातला शेवटचा 158वा श्लोक आहे ध्यानदीप प्रकरणाच्या अभ्यासाचे फळ. कारण शेवटी फल जर सांगितलं नाही तर त्याचा उपयोग काय? फळ शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये प्रयोजन असं म्हणतात. जो साधक या ध्यानदीपाचा व्यवस्थित विचार करतो, त्याचे सर्व संशय लयाला जाऊन तो ब्रह्माचे अखंड ध्यान करू लागतो. या शब्दाचा अर्थ तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. त्याचे सगळे जे काय म्हणूया दोषयुक्त विचार असतात ते निघून जातात. कारण आत्मानात्म चिंतन हे अनात्म पदार्थांविषयी असलेलं चिंतन म्हणजे माझ्या देहाविषयी, माझ्या कर्ते भोक्तेपणाविषयी, भेदभ्रांतीविषयी किंवा मी विकारवान या भ्रांतीविषयी माझ्या अंतःकरणातले विचार नष्ट होतात आणि मग मी आत्मा आहे असा सुंदर विचार माझ्या अंतःकरणात रुजतो आणि मग शोकनाश होतो आणि ती आनंदाबाबती सहज सिद्ध होते. कारण प्रत्येक प्रकरण हे आपल्याला आनंदाच्या अनुभवापर्यंत घेऊन जातं. म्हणून इथे
या देहादी प्रपंचाचं अनुसंधान सुटणं हा खरा या ध्यानदीपाचा खरा विचार आहे. त्या अनुसंधानातनं सुटायचंय आणि खऱ्या अनुसंधानात माझं जीवन जगायचंय. कारण एक समर्थांची ओवी आहे, सांडूनी राम आनंद घन करी जो विषय चिंतन तया लोलंगतासी समाधान कैसे. म्हणजे मी जर का लोलंगत असेल, म्हणजे लाळ घोटेपणा करणारा असेल या देहादी प्रपंचाविषयी, तर मग मला माझ्या आनंदाचा विचार मी कधीही पूर्ण करू शकणार नाही. पण मी जर का ध्यानाशी म्हणजे ध्यानाभ्यास करायला लागलो, तर मग काय आहे, त्या आनंद घन रामाचं चिंतन हे सहज होईल आणि मग ते जे काय चिंतन आहे ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाईल आणि मग त्या आनंदाच्या अनुभवातलं जीवन आहे ते खरं जीवन आहे. म्हणून इथे काय आहे, त्या आनंदाच्या अनुभवातच हे शरीर सोडलं जातं आणि शरीर सोडल्यानंतर कुठलीच वासना आपल्या अंतःकरणात शिल्लक उरत नाही. मन निर्वासन होतं आणि मग मी माझ्या आनंदाशी एकरूप होऊन पुन्हा मला जन्म प्राप्त होत नाही. हाच खरा या ध्यानदीपाचा खरा विचार आहे. तो आपण इथे एक ध्यानदीप प्रकरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय. ते ध्यानदीप प्रकरण आज पूर्ण झालेलं आहे. पुढे आता पुढच्या विचाराला आपण नाटक दीपाचा विचार करणार आहोत. ते 26 श्लोकांचं प्रकरण आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. उदयदादा, मी शतानंद बोलतोय. बोला. तर एक सेशनच्या सुरुवातीला जो विचार झाला की आकाशाचा बाध करण्याचा, हो, तर त्याबद्दल मोस्टली बहुतेक डॉक्टर काकांच्याच प्रवचनात हा विचार येऊन गेला का मला आठवत नाही मोस्टली सोर्स. पण आपण शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये अ उ म च हे असतं आणि त्याचा ऍक्च्युली अ उ म चा निर्देश नेहमी ब्रह्माच्या दिशेने होतो. तर असं प्रत्येक शब्दाच्या गणित आपण हा मागे विचार ठेवला की ह्याच्या मागे ऍक्च्युली या शब्दाच्या मागे ऍक्च्युली ब्रह्मच आहे, तर त्या आकाशाचा बाध होऊ शकतो. हो, प्रश्न काय माहितीये का, मांडणी चुकली असेल. 4 महाभूत आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू. कारण वायूचा आपल्याला अनुभव आहे की माझा वायूच जर का शांत झाला, प्राणवायू वगैरे, की मग मला धडपडायला होतं. किंवा पृथ्वी तत्वाचा विचार घर माझं आहे, हा अहंकाराचा विचार. म्हणजे हे सगळे विचार बोलले जातात. पण हे जो विचार आहे आकाशाचा बाध, हा विचार परमार्थ शास्त्रात जास्त बोलला जात नाही. बोलला नाही जात, बरोबर. जात नाही. मग तो विचार माझ्या मनात आला. कारण का हे पूर्व पक्षी जे लोक आहेत ना, ते म्हणतात की मग तुम्ही आकाशात हे महाभूत उरतं असं तुम्हाला वाटतंय काय, असा प्रश्न विचारतात. त्यावेळी आकाशाचा बाध कसा करायचा हा प्रश्न आपल्या पुढे येतो. तेव्हा त्या शब्दांचा म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण आहे आणि तो अहंकाराचा विचार केला तर कोणाला आहे ना, विचार करायचे जो अभ्यास करतो त्याला अहंकाराचा वारा लागू शकतो. आता जो अभ्यासच करत नाही, आता तो निर्गुण उपासनेचा विचार म्हणजे ध्यानाचा विचार आहे. आता त्याच्या ठिकाणी आकाशाचा भाग कसा करायचा, तर त्यांची पुन्हा एक विचारधारा आहे की ते हृदयाकाश, पुन्हा महदाकाश, पुन्हा असं ते आकाशाचा विचार मांडतात. म्हणजे याचा ते थोडस असं इनडायरेक्टली गृहीत धरून बोलतात. त्यासाठी मी तो विचार मांडला. म्हणजे आपण खूप वेळा त्या 4च महाभूतांचा विचार करतो आणि आकाश त्याप्रमाणे 5वं महाभूत मिथ्या आहे अशा पद्धतीने ते बाधित होतं. तेही मला मान्य आहे. पण त्या पद्धतीने त्याचा विचार करावा लागेल अशी एक भूमिका. बरोबर. आणि जे आता सगुण आणि निर्गुण, तर ते प्रारब्धावर डिपेंडंट असतं का की एखाद्याला नुसतं सगुणच उपासना तो करत राहतो, हे त्याच्या प्रारब्धावर डिपेंडंट असतं का? असं म्हणावं लागेल, कारण आवडच तशी असते त्याची. म्हणजे की त्याला विठ्ठलाच्या सान्निध्यात राहावं. मी मागच्या वेळी बोललो ना की माझ्या बायकोच्या आजोबांनी त्यांचं सगळं ते VRS घेतलं, नोकरी सोडली आणि पंढरपुरात जाऊन राहिले तिथे आणि तिथे गेले. पण ते सतत ते रोज पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तिथे बसून राहायचे. पूर्वी काही गर्दी नसायची, काही नाही. ते म्हणाले आमच्या तरुणपणाच्या काळात आम्ही तासनतास पांडुरंगासमोर बसून राहायचो, कोणी आम्हाला उठायला लावणारं नव्हतं. असं म्हणजे ते क्रममुक्तीचं वार आहे ते तिकडे जात. पण मुक्त होतोच, म्हणजे काही काय असेल त्यातलं.
हा त्यातला पण भाग. मग अशा वेळेस सगुण भक्ती त्याची इतकी फळीत नाही होत का, की त्याला ईश्वर आत्मानात्म त्याला विचाराच्या ब्रह्मस्वरूपाची ठिकाणी. प्राप्ती हा. झाली. हा. नाही होत, काहींची नाही होत. अच्छा. अच्छा. हं, त्याला बर. नाही लागत. अच्छा. आता हा जो ज्या भावात, आता तो विषयच झाला ना, जो हम्म. जसा विचार करतो तसंच त्याला फळ हो. मिळेल. हं, हो. असा तो विचार. ते आता मी मनाच्या श्लोकात कितीतरी पण आहे, असे हो जया अंतरी भाव जैसा वसे होता है अंतरी देव हा तैसा. तर मला सारखं आठवत होता ते हा विवेचन झालं असतं. आता मी त्या वारीला जातो ना, दर्शनाला पाहतो ना, ते हम्म. पंढरीनाथ महाराज की जय, नंतर हम्म. विठ्ठलाचं ते स्वतः जयघोष करत असतात. बरं, हम्म. त्यांना आत्मानात्म विचारांविषयी तुम्ही विचारलं ना, एक कण सांगता येत नाही त्यांना. काही माहित बर. नसतं. काही जणांना असतं थोडं, पण हो. काही नसतं. बस आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. आम्हाला त्याच्यात धन्यता आहे. मग आता अशी Right. मंडळींची व्यवस्था हवी का नको? हो. हो. हां, ती त्या पद्धतीने आहे. राईट. हां. म्हणजे सगुण उपासने नेहमी क्रममुक्तीच ठरलेली आहे. हां, आता सगुण उपासनेतनं जर का जीवनमुक्तीकडे जाण्याचा विषय असेल, तर जीवनमुक्तीकडेही जाईन तो. असं. म्हणजे सगुणाचे मी आधारे निर्गुण पावित्र्य निर्गुण निर्धार. पावित्र्य निर्धारे. अशा त्याच्या पद्धती. पुढे जर गेलो तर आपल्याला म्हणजे निर्गुण भक्ती आपली होऊ शकते अगदी, अगदी. सगुणात. पण हां, तेच निर्गुणाकडे तुम्ही जाऊ आता शकतो. उदाहरण सांगितलं त्यांना मात्र क्रममुक्ती. हो, त्याला पर्याय नाही. पण काय हम्म. वाईट आहे? शेवटी मी तर तेच म्हणतो, की सगुण विचारातनं मी जर का क्रममुक्त झालो ना, तरी बरं म्हणायचं. नाही का? जन्माला येणं वाईटच. होय. मग त्याच्यापेक्षा क्रममुक्त होणं त्याच्यापेक्षा चांगलं आणि जीवनमुक्त होणं हे तर बेस्टच. म्हणजे गुड, बेटर, बेस्ट हा त्यातला भाग आहे. कारण म्हणजे हे त्यातल्या त्यात माणसाच्या सबस्टॅन्स जन्माला आला तर मुक्त होण्याचा तरी विचार करेल. हाही एक भाग आहे. हॅलो हां, बोला. काका नमस्कार. हं, जसं आता शतानंद दादांनी म्हटलं की बा सगुण आणि निर्गुण ही जी आवड आहे तर ही प्रारब्धावर डिपेंड आहे का? हं, तर ही प्रारब्धावर डिपेंड नसून ही जसा पिंड, जसं डॉक्टर काका म्हणतात की भक्तिप्रधान पिंड असेल किंवा विचारप्रधान पिंड असेल तर त्याच्यानुसार ही जी आवड आहे ही ठरल्या जाते. हं. पण ती बरोबर ना? मागूनच पुढे येते ना. हा, मागूनच त्याला पुढे येते. म्हणजे हा मागूनच पुढे येते म्हणजे कसं? म्हणजे मागच्या जन्मी जसा पिंड असतो तशीच ती पुढे येते. हा तर भक्तिप्रधान असेल, भावना अशी प्रधान असेल अशी तर सगुण भक्तीकडे तो वळतो. वळतो. आणि बुद्धिप्रधान असेल, विचारप्रधान असेल तर तर तो इकडे विचारांच्या ज्ञानप्रधान, साधनेकडे निर्गुण ज्ञानविचाराकडे. ज्ञान विचाराकडे वळतो. हं. काय आता आपण पाहतो ना, आपल्यातही बरेचसे साधक आहेत. ज्ञानप्रधान आहेत. हम्म, लोकांना ऐकतात, सगळं करतात. हम्म, त्याप्रमाणे अभ्यास करतातच असतात. म्हणजे हम्म, काय आहे त्याच्यामध्येही खूप व्हेरिएशन्स आहेत. पण ती काय हम्म, हम्म, बोलू शकत नाही आपण हम्म. एका हद्दीत. मी विचारधारा असून सुद्धा त्या विचारधारेच्या जवळपासही मी नसतो. असंही असतं. पण ते आता हरिओम म्हणायचं. त्याला आपल्या हातात काही. पण काका मला हे समजून नाही राहिलेलं आहे की अंतःकरणामध्ये मुक्तीची ज्यावेळेस इच्छा नाही आहे, हं, सगुण भक्तीमध्ये मुक्तीची इच्छा नाही आहे अंतःकरणामध्ये, तरी हं. पण तो मुक्त कसा काय होतो असं माझं म्हणणं आहे. अंतःकरण शुद्ध आणि शांत. त्याला काही हम्म, पाहिजे असं नसतं. ईशावास्य उपनिषदात म्हणलंय ना, की आता मी काही हम्म, करू शकत नाहीये. आलं का हम्म, लक्षात? आणि आता मला हम्म, तुझ्या जवळ तर राहायचंय. आता त्याच्याजवळ हम्म, राहायचं असेल तर पर्याय एकच उरला, त्या लोकी जाणे. हम्म. मग त्या लोकी तो अच्छा. घेऊन जातो. हं. सूर्यदेवाला बरोबर. विनंती आहे ईशावास्यने. मग तिथून परत येणे नाही. परत येणे नाही. क्रम निश्चित नाही. अच्छा. नाही. निश्चित नाही. त्यांनी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना घडणं गरजेचं आहे पण आणि ती त्याच्या म्हणजे फक्त एकच आणि एकच इच्छा एकच म्हणजे क्वालिफाईंग भगवत मॅटर तेच आहे. एकच निष्काम आहे. कर्मोपासना जर सिद्ध झाली ना, निदान क्रममुक्त हम्म, तरी. पण तो हम्म, निगेटिव्ह विचार आहे. मला हम्म. मुक्तच व्हायचंय. सद्योमुक्त. हा, जीवनमुक्तीच माझं ध्येय असलं पाहिजे. जीवनमुक्ती हे ध्येय असतं. पंचदशीच्या अभ्यासात बरोबर. जीवनमुक्ती. क्रममुक्ती हा बरं. दुय्यम विचार. त्याला पर्याय. बरोबर. बरोबर. कारण संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी. आता संचित हम्म. कुठनं तयार झालं? पुन्हा आलं प्रारब्धातून.
पुन्हा बदललं संचित, तो ज्ञानप्रधान झाला. तरी सुद्धा तसं प्रारब्ध होतच त्याचं. असाही विचार येतोच. पण सगळं प्रारब्धावर म्हणजे ठेवून चालणार नाही. तशी कृती हा घडावीच लागते. म्हणजे हो तशी कृती क्रियमान घडली की स्वातंत्र्याचा वापर ते बरोबर. क्रियामान स्वातंत्र्य थोडं वापरावं लागतं. असं. हो बरोबर. अजून एक दादा तुम्ही ते सांगितलं ते इच्छेचं ते खूपच सही वाटलं ते म्हणजे की मला समजा या जगातल्या गोष्टींबद्दलची इच्छा होत असेल तर तेवढा मी त्या मी ब्रह्मा आहे या विचारापासून तेवढाच मी लांब आहे. हो. आणि कारण ब्रह्माच्या ठिकाणी इच्छाच होऊ शकत नाही. तर तो खूपच विचार एकदम म्हणजे हिट झाला, क्लिक झाला हो. म्हणतात तसं डॉक्टर काका. किंवा असं आपण विचार करू, की ते आम्ही सगुण ब्रह्माचा सतत विचार करतोय. म्हणजे हम्म, सगुणाचा विचार. आहे की नाही? हम्म, असा विचार हम्म. केला तरी सगुण आणि निर्गुण एक आहे, असा जर अंतःकरणात ठेवून मी विचार हा, केला, तोही तरी होऊ सुद्धा शकतो बरोबर. त्याची इच्छा ही सुद्धा निष्कामच आहे. असं खरं काही पद्धतीने आपण करू शकतो. एकूण खरं. त्या ब्रह्मचिंतनात राहिलं पाहिजे. हम्म, असं. कारण तेच मला अपरोक्ष ज्ञानाकडे घेऊन जातं. राईट. हं. आणि या सगळ्याच्या मागे ऍक्च्युली खरं साक्षीत्वच आहे म्हणजे की हा कुठलंही इच्छा आली त्याचं साक्षीत्व तो त्या लाटेच्या प्रवाहाच्या बरोबर जाण्याच्या आधी जर का ते कळलं तो तरच होऊ पुढचा शकतं. विचार तो आहे आता. नाटक दीपात साक्षीत्वच सांगायचंय. राईट राईट. हां. असं ध्यानातनं डेव्हलप होणारं साक्षीत्व, आत्मनात्म हो विचारातनं होणारं डेव्हलप होणारं साक्षीत्व. तो विचार आहे होय. आता. हो खरा. हां. हो साक्षीत्वावर आता खूप चर्चा होणार आहे 26 श्लोकामध्ये. हो हां, सगळा तो भरच 26 श्लोकाचा साक्षीत्व हा आहे. बरोबर. तो येणारच आहे. हो. हां. म्हणजे शंकर महाराज हे येणारच आहेत. साक्षीची त्याची डेफिनिशन येणार आहे. हम्म. सगळंच येणार आहे. हो असं. होय. हां. कारण त्यांची फारच बेस्ट डेफिनिशन हो शंकर हो. मस्त. हं. म्हणजे अनेक इच्छा ठेवून ब्रह्माभ्यास करणे हे म्हणजे पालत्या घागरीवर पाणी म्हटल्यासारखंच आहे. आता काय हो ना, डोक्यात म्हणजे इकडे म्हणजे विरोधाभासच आहे ना सगळा. म्हणजे इकडे जीवनशैली ही अशी आहे, बदलावं लागते. हं. असं दोन्ही नाही होऊ शकत ना. नाही, एक काहीतरी एकच इच्छा. घडतं. एकच. एक. म्हणजे काय आहे, की जी प्रबळ इच्छा असते तिकडे माझी अंतःकरण वृत्ती धावते. देहादी हम्म. प्रपंच करण्याची इच्छा असेल तर ती तिकडे धावते. हम्म. ब्रह्माभ्यास करण्याची इच्छा असेल तर ती स्वरूपाकडे धावते. गुणांचा प्रभाव, बरोबर. सत्वरजचा तो भाग आहेतच सुरू. इकडे आवर घालावीच लागेल. ह्या इच्छांना आवर घालावीच लागेल. त्याच्याशिवाय ती अनुभूती नाही. नाही, त्याचा जो परिणाम आहे, जसं आत्ताच काका बोलले होते का याच्यामध्ये, हो. की परिणाम दिसणं फार आवश्यक आहे. आणि दोन्ही पद्धती चालू असेल जीवनाच्या, तर परिणाम आपल्याला जसा पाहिजे तसा दिसत नाही. नाही. कारण त्याचं कारण आहे, की ते म्हणजे गंगा गये गंगादास यमुना गये हम्म. यमुनादास असं जीवन. हम्म. म्हणजे अभ्यासामध्ये जे मिथ्यत्व निश्चय तो शिकतो आहे, पण मग नंतरचा जो व्यवहार आहे तो मिथ्यत्व निश्चयाने झाला पाहिजे. झालाच तिथे झालाच. तसा व्यवहारामध्ये मिथ्यत्व निश्चय हा टिकणं गरजेचं आहे हो. त्याच्यासाठी. म्हणजे व्यवहाराचं जीवन हे पर्याप्त जीवन पास होण्यापुरतं हम्म. असं. हो हो पास हो होण्यापुरतं केलं पाहिजे. मी कमवलं पाहिजे कारण पुन्हा हो प्रपंची पाहिजे सुवर्ण. हा जो हो विचार कुठेही भीक मागायला लागू नये. अशा पद्धतीने तो लागून करायचाच आहे. पण हो तो ते करता तर करता बॅलन्स करणं काकांनी फार छानच म्हणजे स्पष्टच केलेलं आहे. बॅलन्स करून करायचं आहे सगळं काही. म्हणजे म्हणजे समर्थ झाले, काका झाले हा त्यांना दळभद्री माणूस मान्य नाही. नाही नाही प्रयत्न प्रचंड नाही करावा. हो पैसाही कमवावा उत्तम जोडून या हो उत्तम व्यवहार आहे हो आणि तेवढाच अभ्यासही उदंड करावा. खरंय. दोन्ही करावं. प्रपंचही रुबाबदार आणि परमार्थही दोन्ही रुबाबदार, दोन्ही दोन्हीकडे त्यांचं तेवढंच भर आहे. कारण त्यांनी तसं केलेलं आहे. म्हणून ते मला खरंय. शक्य आहे. माझंच उदाहरण होतं. मला हम्म. ते उदाहरण होऊन जातात. संपलं हम्म. विषय. असंच विचार. अभ्यास केलाच पाहिजे. त्याला पर्याय नाही. असं.
आपण एकेकाचा ध्यानदीप चालू आहे पुढे नाटक. तुमचा आवाज ऐकू येत नाही. हा नाही सॉरी सॉरी. तर नाही मी म्हटलं आता आपण पंचदशीचा अभ्यास करतो आहे आणि रोज समजा मी रिव्हिजन करतेय मला आता ते तर माझा हा थोडासा ज्ञानमार्ग आहे असं मी जर समजले बर. आणि मी ध्यान ज्यावेळी रोज करते त्यावेळी मी हळूहळू एक एक बाधितानुवृत्तीने की हा देह मी नाही, अहंता ममता माझी गेली, सगळं झालं आणि हळूहळू मी थोडीशी एक एक सोपानवर चढत चालली आहे असं समजा मला कळलं. पण माझ्या समोर एखादा माणूस अतिशय सगुणाच्या श्रद्धेने करतोय, समोर फ्रेम्स ठेवल्या, गणपतीची ठेवली, ह्याची ठेवली, तर माझ्या मनात चुकून असा विचार येऊन जातो की ह्या माणसाला ते निर्गुण तत्व समजलंय का नाही. आणि मग मग मला असं वाटतं की हा माझा अहंकार माझ्यामध्ये येतोय का, की तो त्याच्या मार्गाने चाललाय. पण मला त्याला ते चालू द्यावं त्याच. नाही म्हणजे मी त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. काहीच नाही ना, पण काही माझ्या संबंध मनात काहीच संबंध नाहीये. त्याचं त्याला करू एक्झॅक्टली. द्यावं, माझा मी करावा अभ्यास. पण मला मग तो मला असं वाटतं की माझा परत हा अहंकार येतोय का काय मध्ये, की मला तसा असं विचार वाटतं करू की मी नका. निर्गुणाचा अभ्यास करतेय. तसा विचार करू नका, संपला अहंकार समजा नाही असेल ते तर. तर आहेच. पण म्हणजे हे जाऊ असं दे, येणं जो सुद्धा जसा चुकीचं अभ्यास आहे. करतो ना त्याला तसा करू द्यावा, कारण तो त्याच्या स्तरावर त्याचा योग्य अभ्यास असतो. कारण की आपण आता ध्यान समजा मी लावते, मला काही अडलं तर मी परत आपलं ध्यानदीप उघडून मी त्यातले काही श्लोक मला जे भावले कळले आहेत ते मी हो, विचार करते त्याचा. बरोबर. आणि तुमची अभ्यासाची पद्धती बरोबर आहे, फक्त दुसरा तिथे नको अंतःकरणात. करेक्ट करेक्ट. किंवा तो जे करतोय ते माझ्या मनात अशी चुकून अशी कुठेतरी अहंता त्याला येते, अहंकार नाही, येतोय का असं त्याला मला वाटतं. समजावून जाण्याच्याही फंदात पडू नये. कारण मी एकदा काकांना म्हणालो होतो की म्हणलं काका हे वारकरी आहेत सगळे, म्हणलं असे नुसते उभे असतात, पंढरीचा जयघोष करतात आणि आत्मानात्म विचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कसे करत असतील काका, ते केव्हा करणार. तर काका म्हणाले तू सुद्धा असा एक दिवस त्या लाईन मध्ये उभा होतास हे तू लक्षात घे. मला म्हणाले आता तुला कळतंय की आत्मानात्म विचार केला पाहिजे वगैरे, पण तू बरोबर सुद्धा त्यांच्या त्या लाईन मध्ये असण्याचा एक भाग होताच एवढं लक्षात ठेव. म्हणून त्यांना बरोबर. तू तरतम भावाने बघू नकोस. मला म्हणजे आपलं हे बघणं हा हे आपला दोष थोडासा माझा येतो. अहंकार आहे असं मला हा वाटतं, असं हा वाटतं. माझी भूमिका ती सत्वगुणाची होती की नाही, त्यांनी तो विचार करावा. काका म्हणाले आज त्यांना कळणार नाही, कुठल्या तरी जन्मात कळेल. ओके. बरोबर आहे. असा आणि विचार. अशा परिस्थितीत असे आपल्या आजूबाजूला लोकही आपण खूप बघतो, हो, त्यामुळे असं वाटतं की अरे कसं म्हणजे थोडस मनाला काहीतरी ठीक आहे पण हे छान आहे हे असा विचार व्हरायटी शो करूनच. असतो. जसा व्हरायटी शो असतो त्या होय संगीतामध्ये, तसाच हा होय व्हरायटी शो असतो. बाकी काय. बरोबर आहे. हा, बरोबर आहे अगदी फक्त आपण त्या व्हरायटीमध्ये ते सुख पाहावं. वा खूप अगदी. छान, त्याला म्हणावं. तो त्या ज्या स्तरावर असेल त्यांनी विचारलं तर त्याला सांगायचं वा तू छान करतो, असंच करत राहा पुढे, त्याची भगवंत त्याला बुद्धी देवो असं म्हणावं आणि विषय संपवावा. बरोबर अगदी. आपण सांगायला गेलो तर त्याला पटणार नाही, अशी नाही भूमिका. पटणार. मग आणि मग सांगूच नाही हे पटतंय मनाला की आपण सोड- दुसऱ्याला सांगण्याचा मला काही अधिकारच नाहीये. नाही म्हणजे असं काही माझ्या नाही. आता तसं काही विचार नाही करायचा. आता एखादी व्यक्ती, अनुकूल व्यक्ती भेटते, तिला सांगावं, पण सांगून झाल्यावर बरोबर रामकृष्ण हरी म्हणावं, म्हणजे त्याचा बरोबर. अहंकार होणार नाही. मला हम्म. रामकृष्ण अगदी हरीचा जप हा व्हावा असं. अगदी. हा खूप छान वाटतंय. हा आणि ह्याच्यात एक पॉइंट पण लक्षात आला, की वरवर जरी तुम्हाला ते दिसत असलं, की तो सगुणाचं करतोय, अमुक करतोय, पण त्याला निर्गुण कळालं की नाही हे तुम्हाला त्याच्या वरच्या वागणुकीतून कळणारच नाहीये. मग शिरायचं कशाला त्याच्यात? अंतर नाही त्याचं हा प्रश्न आहे ना. शेवटी नाही नाही, तसं वरचं नसतं, तसं नसतं. आता तो समजा माझी बायकोच असेल किंवा माझा हं. नवराच असेल, तर मला कळतं ना हा काय चाललंय याच. एक्झॅक्टली. तिराईताच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो, ते पण फिरायचं समजा तर जाऊ दे, मला नाही कळत असं म्हणूया. पण माझ्या घरातलंच असेल, माझा चालू नातेवाईक असेल, असेल तर तर ते कळतं. पण आपण सोडून द्यावं, हा त्यातला भाग आहे. रामकृष्ण बरोबर हरी अगदी. सोडून द्यावं हे त्यातलं. कारण त्याच्या वागण्यातनं ते विषय ते हे येतात ना बाहेर, कंगोरे हम्म. बाहेर येतातच. हरिओम म्हणावं हे त्याचं उत्तर आहे.
हा उपाय मस्त म्हणजे दिला. हरिओम. हरी आणि म्हणजे ज्ञान हे लपता लपत नाही. ज्ञान हे प्रकट होतच, नाही का? ते होतच, जरी ते त्या आ? कृतीतून बाहेर येतच. हां, ज्ञान लपू नाही शकत. त्याला निर्गुण कळलं आहे की नाही हे कळल्याशिवाय राहत नाही. राहतच तो निर्गुण समजून घेऊन सगुण उपासना करतोय की नाही हे कळल्याशिवाय राहत नाही. समोरचा प्रामाणिक व्यक्ती असणं खरंच महत्वाचं आहे. हां? मी प्रामाणिक पाहिजे. हो, तिचे हो. काय आहेत रामकृष्ण हरी, तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही. नाही, नाही, नाही. किरणताई काय पद्धतीने अभ्यास करते हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. नाही, दुसरा विषयच नाहीये ह्याच्यामध्ये. काकांनी ती फांदी तिथेच छाटून टाकली आहे. अशा दुसरा पद्धती विषयच नाही. ते त्यातले भाग. पण हे छान उत्तर सांगितलंय की बा आपणही कधीतरी तिथे होतो. हा. असं काही आढळलं समोर. हा. तर हा विचार म्हणजे किती छान आहे ना, की माझा आपण हेतू त्यांना कधीतरी कमी लेखण्याचा नव्हता, हे मी काका नाही, नाही. थेट म्हणालो. बरोबर. पण काका हो. म्हणले यांचं कसं होणार, काका म्हणे हं. यांचं कसं होईल. हे आले येतात असे अनेक प्रसंग येतात. त्यावेळेस हा जो विचार आहे, ह्या विचारांनी आपण छेद देण्याची जी प्रक्रिया आपली चालू आहे. तर हा जो विचार आहे हा खूप छान आहे, की आपण कधीतरी तिथे होतो हे आठवावं आणि आपण गप्प बसावं. कारण मागे असंच झालं, म्हणलं काका तुम्ही एवढं कंठारव करून सांगताय ते ब्रह्म मी आहे, आणि ते अतिशय स्पष्टपणे त्या लाईन्स क्लिअर आहेत तुमच्या जस्टिफिकेशनच्या, हं. तरी हं, सुद्धा हं, सगळेजण का नाही नीट अभ्यास करत. काका म्हणे अरे गुणांचा विभाग आहे तिथे. ते सत्व हं. वर असेल तर तू व्यक्ती अभ्यास करते, रज असेल तर जरा हं. डायल्युटेड अभ्यास असतो, तम असेल तर रामकृष्ण हरी. हं. म्हणजे हे होतात. म्हणजे तत्व एकच सांगितलं जातं, पण ते 100 लोकांमध्ये ते अशा पद्धतीने प्रविष्ट होतं. कसं काय होणार म्हणे सगळेजण अभ्यास करणार, अशा पद्धतीने ते विचार आहे. त्यामुळे तू असा विचार नको करू, तू तुझं बघ, शेवटी परत तिथेच गाडी आली. इथेच गाडी आहे. असं ते झालं. तसं जर बारकाईने जर बघायला गेलं ना हा, सर, हा. तर सगळ्याच धर्मामध्ये सगळेच धर्म हे मूर्तीपूजकच आहेत. आहेत ना, सगुण उपासनेचेच आहेत सगळे. आहेत ना. कोणी निर्गुण किंवा निर्गुणाकडे जाणार वाटतच नाही असं दिसलं ते. हं, हं. सगुण उपासक सगळेच आहेत, पण काही जण म्हणतात आम्ही निर्गुण उपासक आहे. त्याला हात नंतर जोडावा, रामकृष्ण हरी म्हणावं. मुस्लिमांच्या हो, होत तेच सुद्धा मला ती जी माहिती भिंत आहे. आहे ना, हो, हो. पण ते ती त्याचं काय भिंत सुद्धा करायचं? ती सगुणच झाली. मग ते ते जे तुमचं ते ह्याच्यातलं काय म्हणतात ते मक्का मदिनेला जे काय बांधून ठेवलंय ते सगुण आहे का निर्गुण आहे? हम्म. ती जी काय मशीद जी आहे ती. हो. मग हरिओम म्हणावं, विषय सोडून द्यावा. अगदी त्याला उत्तर काही नाहीयेत. नाहीतर काहीच माझी नाही. साधना ठप्प होते तिथे. हा. आपल्याला आपलं स्वार्थ कधी चुकवायचा नाहीये जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा. नाही, हे कशावरून आठवलं, हा. माझा एक मित्र आहे म्हणजे मुस्लिम आहे. हम्म, तो म्हटला तर आमच्यात तर मूर्तीपूजा हे नाही आहे, सगुण उपासना नाही आहे, हम्म. पण निर्गुण कसं करायचं हे आम्हाला माहितच नाही म्हटलं. असं ध्यानाला बसलं ना की वेगळेच विचार येतात. आता काय असं सांगायचं बऱ्याच जणांच्या बाबतीत व्हायला लागलं. का, त्याचं कारणच आहे, या अद्वैत तत्वज्ञानासारखं तत्वज्ञान कुठेच नाहीये. एका हद्दीपर्यंत सगळीकडे ठीक असतं, की सगळेजण देवदेवतांचा वास प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे म्हणून सर्व समान आहेत. पण समान आहेत म्हणून समान पाळले जातात का? ते कळून मी जर का विचार केला तर ते पाळलं जातं, आणि ते कळून घेण्याची क्षमता अद्वैत विचारामध्ये, हा त्यातला भाग. अद्वैत विचार खूप लॉजिकल आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. अतिशय हा, लॉजिकल थिंकिंग आहे मात्र. लॉजिकल आहे. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. हा, परफेक्शन आहे अभ्यासाचं. आणि जीवनमुक्त झालेल्याची उदाहरणं आहेत. तुम्ही द्या उदाहरणं तुमच्या ह्याच्यावर, तर ती हम्म. त्यांच्याकडे नाहीयेत, आमच्याकडे हो. आहे. असा त्यातला भाग आहे. असं. बरोबर. हम्म. म्हणून फार इकडं तिकडं नाही जायचं, आपला आपला हा, हा. ज्ञानदेव महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, आहे. समर्थ, बस या चारच्या पलीकडे नाही गेलं तरी आपली जीवनमुक्ती सहज सिद्ध होईल. काही फार जायचं तर घरात ना अंगणात यायचं. बस. आज चालतंय ना, अगदी अगदी अंगणात आलेलं चालेल का? एवढंच फक्त. अगदी असं. बरोबर. म्हणजे हे चार संत म्हणजे अद्वैत तत्वज्ञान सांगणारे असे अर्थ, बाकी काय. कारण काय, पुन्हा ते कळून घेण्यासाठी त्यांची विचारधारा, त्यांनी लिहिलेले अभंग याचे नीटनेटके अर्थ लिहिलेले असतातच असं नाही.
हाही त्यातला भाग असतो. पण या 4 संतांचे ग्रंथ जे आहेत ते बऱ्याच आपल्या अप्रूव्ड म्हणूया जीवनमुक्तांनी त्याची भाषांतर म्हणजे अर्थांतर केलेलं आहे. साखरे महाराज आहेत किंवा शंकर महाराज खंडारकर आहेत, देगलूरकर महाराज आहेत, आणखी बरेच ती मान्यवर मंडळी आहेत. आणि मग म्हणून त्यांच्या अर्थ दांडेकर महाराज आहेत, स्टँडर्ड आहे. ते कधी आपल्याला चुकवणार नाही, हा त्यातला भाव आहे. असं फक्त अद्वैताचा विचार करताना म्हणजे फार थोडं शून्यवादाकडे झुकलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. एक नाही ना? कण सुद्धा नाही, एक कण सुद्धा नाही. शून्याचं खंडनच आहे कायम. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंदबुद्धीस्तव ब्रह्म म्हणे. शून्याचं खंडनच आहे समर्थांनी केलेलं. असे असं फार अवघड आहे म्हणजे हा विषय मी लिहिताना अवघड आहे पण अशक्य नाही, हे त्याचं उत्तर आहे. अभ्यास करत राहावा, ज्या दिवशी ते होईल त्या दिवशी होईल जीवनमुक्ती. असं शंका संपल्या का? जय जय रघुवीर जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.